लोक उगीच लोकमान्य बनत नाहीत. टिळक एकाच वेळी पत्रकारिता करतायत, शिक्षण करतायत, कायदा करतायत, गणित बघतायत. ब्रिटिश सरकार किती हलकट होतं. मी आरोप करणार, तू प्रतिवाद नाही करायचा. हे न्यायालय म्हणतं आहे जिथे न्याय मिळतो. मला बंदुकीचा कारखाना काढायचा. तोपर्यंत नेपाळ नरेशांपर्यंत बऱ्याचशा गोष्टी पोहोचल्या होत्या. जर परवानगी मिळाली असती तर नेपाळमध्ये बंदुकीचा कारखाना काढून. आणि यांच्या भाषा कसं असं माहिती आहे, लाहोरमध्ये रसगुल्ल्यांची गरज आहे, बॉम्बेचे रसगुल्ले. टिळकांचं ते वाक्य पूर्ण असं आहे, भटभिक्षुकांना काय पंचपळी पात्र हलवायचं आहे, की पूजा अर्चा सांगायच्या आहेत, की मराठ्यांना तलवारी फिरवायच्या आहेत, की शिंप्यांना कपडे शिवायचे. टिळक पूजापाठ करतायत, मंदिरातच गेलेले आहेत, आरत्याच करत सुटले, तर कधी कोणाला एकदाही दिसलं नाही. शिवजयंती रायगडावर सुरू झाली. रायगड आणि लोकमान्य काय दिसतात. सरकारला असा संशय होता की रँडच्या खुनामागे सुद्धा टिळकांचा हात आहे. ज्या अग्रलेखामुळे त्यांना अटक झाली होती तोच अग्रलेख खटला चालू असताना केसरींनी परत एकदा छापला, खाऊ नये. त्यावेळी गिरण बंद असणं म्हणजे मुंबई बंद असणं. मुंबईमधल्या शेकडो मिल्स बंद होत्या. पोलिसांनी गोळीबार केला. क्रांतिकारक आणि टिळक त्यामध्ये सावरकर असतील, गांधी असतील आणि असे अनेक आहेत. तर त्यांचं आणि टिळकांचं नातं कसं होतं. शेवटचा मराठी माणूस ज्यांनी अखिल भारतीय पातळीवरती महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रातर्फे पूर्ण देशाचं राजकीय दृष्ट्या इंग्रजांविरुद्ध उभं राहण्यासाठी एक हाती नेतृत्व केलेला शेवटचा मराठी माणूस म्हणजे लोकमान्य टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, ही ओळ आपल्याला माहिती आहे. पण ही ओळ म्हणणारा माणूस आपल्याला कितपत माहिती आहे. नमस्कार, मी अमोघ वैद्य आणि स्वागत करतो तुमचं वैचारिक किडाच्या ऐतिहासिक गप्पांमध्ये. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारताच्या इतिहासातलं स्वातंत्र्यपूर्व काळातलं खूप मोठं नाव. वकील, पत्रकार, क्रांतिकारक, इंडोलॉजिस्ट आणि अशा अनेक पैलू टिळकांबद्दलचे आहेत. आणि हेच पैलू आज आपण जाणून घेण्यासाठी बोलवलंय सौरभ वैशंपायन यांना, ज्यांचा टिळक चरित्रावर खूप मोठा अभ्यास आहे. सौरभ, वैचारिक किडाच्या ऐतिहासिक गप्पांमध्ये तुझं खूप खूप स्वागत. नमस्कार. आपण एखाद्या चरित्राचा अभ्यास करताना थोडं अगदी एकदम पहिल्यापासून घेऊयात असं मला वाटतं. टिळकांचं मूळ नाव काय आहे नक्की. काही ठिकाणी केशव येतं, बाळ येतं, नंतर बळवंतराव येतं. नक्की खरं नाव काय. टिळकांचं पाळण्यातलं नाव केशव ठेवलं होतं. टिळकांना 3 मोठ्या बहिणी आणि आई अशा घरातले 4 व्यक्ती त्यांना बाळा नावाने हाक मारायच्या. ते नाव पुढे बाळ म्हणून तेच पुढे गेलं. नंतर मग एक ठराविक वय आल्यानंतर इतक्या मोठ्या व्यक्तीला बाळ म्हणणं जीवावर यायला लागलं म्हणून बाळाचं ते बळवंत झालेलं आहे. मूळ नाव त्यांचं केशव होतं. आणि घरातल्या जसं लाडाची नावं असतात आजकालच्या ह्याच्यात चिकू पिकू असतात तसं त्यावेळी ते बाळ होतं. बाळाचं त्यांनी मग बळवंतराव करून हे. पण त्यांनी नंतर बाळ गंगाधर टिळक हे नाव, त्यांची सही आहे तीच बाळ गंगाधर टिळक अशी ठेवली त्यांनी. मूळ चिखलीत जन्म झाला होता का नाही, बरंच त्याच्याबद्दल आहे. जन्म चिखलीत नव्हता झाला, त्यांचं घर चिखलीतलं होतं. कारण गावाची जी काय खोदकी होती ती टिळकांकडे होती, म्हणजे टिळक घराण्याकडे. लोकमान्य टिळक अगदी लहानपणापासून अत्यंत बुद्धिमान, प्रचंड हट्टी. जर त्यांना वाटलं की एखादी गोष्ट तर्कानुसार बसते, लॉजिकल आहे असं त्यांना वाटलं तर ते कोणाशीही वाद घालायचे. मग ते घरातले असतील, शिक्षक असतील, समाजातली नामवंत मंडळी असतील, ते ठाम उभे राहायचे की माझी गोष्ट लॉजिकल आहे, मी चूक कसं आहे ते पटवून द्या. ही जी वृत्ती होती ती लहानपणापासून होती. शिवाय टिळकांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा वर्णन त्यांचं एक तान्हं बाळ म्हणून असं आहे की त्यांची जो टाळू होता किंवा मागची बाजूसुद्धा लिबलिबीत होती. नंतर ते तूप लावून आणि मग आयुर्वेद प्रकार करून हे करायला लागले. त्यामुळे लहानपणापासूनच किडकिडीत अंगयष्टी, किरकिर करत बसणं, खेळण्याचं कमी, बौद्धिक गोष्टीत त्यांना फार स्वारस्य. त्यामुळे लहानपणापासून स्वतःत रमणारा, सतत गणित, संस्कृत यांच्या मागे असलेला. त्यांच्या वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी बाणभट्टाची कादंबरी वाचायला वडिलांकडे मागितली. वडिलांनीही दिली. नंतर 2 दिवस 3 दिवस त्या कादंबरी मागत होते. नंतर त्यांनी स्वतःच्या नोट्स काढून ठेवलेल्या होत्या. त्यामुळे त्यांना 8 वर्षांचा मुलगा बाणभट्टाची कादंबरी वाचतो आणि हे करतो हे विशेष होतं. त्यामुळे 8व्या वर्षीपासूनच त्यांचं तर दिसायला लागलं होतं. शिवाय अनेक गोष्टी आपल्याला दिसतात की ज्याच्यामध्ये संत हा एकच शब्द त्यांनी 3 प्रकारे लिहून दाखवला. शिक्षकांनी त्यांना सांगितलं हे चूक आहे, त्यांनी सांगितलं लॉजिकली मला पटवून द्या. ते प्रकरण फक्त त्या दोघांमध्ये मिटलं नाही, ते गेलं मुख्याध्यापकांपर्यंत. मुख्याध्यापकांनी वही बघितलं, सांगितलं 3 पद्धतीने लिहिलेलं चालतं, बरोबर आहे. तेव्हा टिळकांना आनंद झाला होता की मी जिंकू शकतो, की अनुस्वार देऊन न अर्धा काढून नचा पाय मोडून पूर्णत्व असं करून त्याने 3 पद्धतीने सांगितले होते. असे बरेच किस्से आहेत त्यांचे.
हीच गोष्ट पुढे कॉलेजपर्यंत चालू राहिली. शिवाय इवन त्यांचं साधारणतः वयाच्या 15व्या-16व्या वर्षी लग्न झालं. तोपर्यंत आई निवर्तली होती, वडील होते त्यांचे. तेव्हा त्यांनी तो जावयाचा मानपान आणि सगळं करायचं असतं. तर एक 15 वर्षांचा 16 वर्षांचा म्हटल्यावरती साधारणतः खेळण्याच्या ज्या वस्तू असतात, काय विटी दांडू असेल, भवरे असतील किंवा असं, ते त्यावेळी देण्याची पद्धत होती जावयाला. कारण वय त्यावेळी लहान असायचं लोकांचं, मुलांचं लग्न व्हायची तेव्हा. त्यांनी सांगितलं मला पुस्तकं पाहिजेत. त्यांनी भरपूर पुस्तकं मागून घेतली होती. त्यामुळे मी जे म्हटलं की सतत वाचनाच्या मागे राहणं, स्वतःत रमणं, या गोष्टी त्यांनी तिथेही दिसलं. या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचं जेव्हा शिक्षण किंवा या गोष्टी चालू झाल्या तेव्हा आजूबाजूला जे विद्यार्थी असायचे डेक्कन कॉलेज किंवा या ठिकाणी, ते सगळ्यांचंच वय असं असतं की ते खोंड उधळलेलं वय सगळ्यांचं असतं, तसंच असतं. त्यामुळे ते चिडवी हे ते कोणीतरी ना एकदा शरीरयष्टीवरनं बोललं. ते त्यांच्या मनाला इतकं लागलं. त्याने सांगितलं मी अभ्यासातनं 1 वर्ष ड्रॉप घेणार आणि 1 वर्ष पूर्णपणे मी अंगमेहनतीला देणार. त्यांनी 1 वर्ष ड्रॉप घेतला. 1 वर्ष त्यांनी मेहनत केली आणि नंतर ते इतकं व्हायला लागलं की दिवसाला ते अक्षरशः शेकड्यांनी दंड बैठका काढायला लागले. तास पोहायचे आणि याच्यामध्ये जे त्यांचे मित्र होते आबाजी खरे, त्यांनी मदत केली होती. आणि टिळकांचं काय असायचं माहिती आहे का, त्यांना पैकीच्या पैकी मार्क किंवा मार्कांचं त्यांना कधी काही पडलेलं नसायचं फारसं. आपण त्यातलं सर्वात बेस्ट सोडवलं आहे की नाही, म्हणजे 10 गणितं असतील आणि टिळकांना वाटलं फक्त 2च गणितं माझ्या बुद्धीला चॅलेंज करणारी आहेत. टिळक 2 गणितं सोडवून परत यायचे. म्हणजे त्यांना वाटायचं ही वरची गणितात तो माझ्या बुद्धिमत्तेचा अपमान आहे. मार्क वगैरे नाहीत, ते हे करायचं. आणि शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये गणितांना ते तोंडी सोडवायचे. उत्तर लिहिलेलं असायचं. उत्तर कसं बरोबर ते लॉजिकली तोंडी सांगायचे. लिहायचा कंटाळा. संपादक टिळकांनाही लिहायचा कंटाळा होता. पण नेहमी शिक्षकांची खटके उडणं, समजा त्यांना असं वाटलं सरकारकडनं किंवा कॉलेजकडनं कुठलीही जाचक अट विद्यार्थ्यांवर लागली गेली आहे की सहीचे कागद घेऊन ते आणि त्यांचे 2-3 मित्र नेहमी सगळीकडे भटकत असायचे की आपल्याला ह्याच्या विरुद्ध करायचं आहे. अनेक शिक्षकांबरोबर वाद झाले त्यांचे. त्यामुळे त्यांना 1-2 वेळा फटकाही मार्क्स आणि परीक्षेच्या ह्याच्यात पडला. पण ते टिळक होते. ते लहानपणापासून हट्टी, म्हणजे जे बरोबर आहे ते बरोबर आहे, त्यात नफा नुकसान ते बघायचं नाहीत. मग ते माझ्यासाठी बरोबर असेल, दुसऱ्यासाठी बरोबर असेल, ते उभे राहायचे. कदाचित हाच त्यांचा जो सगळा स्वभाव आहे किंवा कॉलेजच्या दिवसांमध्ये त्यांनी जमवलेली लोकं असतील, त्यांनी स्वतःचं दाखवलेलं काय रूप नाही म्हणता येणार, पण स्वतःचा जो स्वभाव दाखवला होता लढाऊ वृत्तीचा, तो त्यांना पुढे कदाचित ओव्हरऑल चरित्र किंवा हे बघतो तेव्हा तो मदतीला आला असं वाटतं. शिवाय या कॉलेजच्या दिवसांमध्ये त्यांचे मित्र त्यांना डेव्हिल किंवा ब्लंट म्हणायचे. एक शेक्सपियरच्या ह्याच्यातलं कॅरेक्टर आहे ब्लंट. तो असं दुसऱ्यांना त्रास देणारा आणि असं. त्यांना डेव्हिल म्हणायचं कारण असं होतं की टिळक कॉलेजच्या दिवसात प्रचंड खोड्या करायचे. कोणीतरी समजा त्यांच्या वाटेला गेला असेल काही बोलण्यामध्ये, वादविवाद किंवा फिजिकल याच्यात, बरंचदा ते असं करायचे की हॉस्टेलमध्ये सगळ्यांच्या रूम्स आहेत त्यांना आतनं कड्या घालायचे आणि सगळ्याच्या रूम रिकाम्या आतनं कडी घालून भिंतीवरनं उडी मारून दुसऱ्यावर खोलीमध्ये असं करत करत सगळ्या खोड्या लावून स्वतःच्या खोलीत जाऊन पुस्तक वाचत बसायचं. त्यामुळे दुसरे आले की त्यांच्याकडे खोल्या बंद असायच्या. मग त्यांना कळायचं हे उद्योग टिळकांचे आहेत. त्यांच्या तरुणपणातले किंवा डेक्कनमधले टिळक साधारणतः हे असे होते, म्हणजे मिस्टर डेव्हिल अशाच त्याने व्यवस्थित ओळखले जायचे. तिथं आय थिंक आगरकरांची आणि त्यांची भेट तिकडे आली. नामजोशी तिकडेच भेटले त्यांना. प्रोफेसर छत्रेंसारखा इतका गुरुतुल्य माणूस त्यांच्या इथे होता. प्रोफेसर छत्रे आणि त्यांच्या गणितांमुळे जास्त हे झाली. डेक्कन कॉलेजचं अजून एक आहे की त्यांच्यातला गणितज्ञ हा प्रोफेसर छत्र्यांमुळे हे झाला. आणि प्रोफेसर छत्र्यांकडे अतिशय उत्तम दुर्बीण होती त्यावेळेची. ते ज्या विद्यार्थ्यांना रस आहे त्या लोकांना येऊन ग्रह नक्षत्र दाखवायचे. म्हटल्यानंतर टिळकांसाठी नक्षत्र गणित ही नवीन शाखा त्यांच्यासाठी उघडली की अरे हे काहीतरी वेगळं आहे. ज्या वाट्याला कोणी जात नाही त्या वाट्याला टिळकांनी हे केलं. नक्षत्र विज्ञानमुळे त्यांचा खगोलामधला इंटरेस्ट वाढला. खगोलामुळे त्यांचा ज्योतिषशास्त्रातला इंटरेस्ट वाढला. गमतमय टिळकांचा ज्योतिषशास्त्रावरती काही विश्वास नव्हता. ग्रह त्यांचे काम करतील, मी माझं काम करेन. अनेक ज्योतिषी टिळकांकडे यायचे पुढच्या याच्यात की मी तुमचं भविष्य सांगतो किंवा तुमची पत्रिका. टिळक म्हणायचं की कशाला त्यांना त्यांचं काम करू दे, मला माझं काम करू दे, अशा ह्याच्यात होते. पण सांगायचा मुद्दा असा की त्यांच्या बुद्धिमत्तेला किंवा त्यांच्या याला चालना मिळणं, प्रोत्साहन मिळणं हे डेक्कन कॉलेजमुळे झालं. अनेक उत्तमोत्तम लोक त्यांच्या संपर्कात आली. इवन ही जी सगळी मंडळी एकत्र जमली डेक्कन कॉलेजमधली, त्यातनं पुढे केसरी आणि मराठा उभे केले आहेत. त्याच्यावरच मी खरं तर येणार होतो, केसरी आणि मराठावर.
कारण ही फक्त वृत्तपत्र नव्हती, त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या गोष्टी त्यामध्ये मांडल्या. कारण 2 तरुणांचे वृत्तपत्र आहे, त्याबद्दल थोडं सांगा ना. सुरुवातीच्या काळामध्ये आपला केसरी जे असायचे ते आगरकर बघायचे, मराठा आहे ते टिळक बघायचे. त्यांच्या दोघांची घट्ट मैत्री तेव्हा झाली की जेव्हा कोल्हापूरकर छत्रपती चौथे हे आहेत ते त्यांच्या दिवाणांनी त्यांचा छळ मांडला आहे अशी बातमी यांच्यापर्यंत पोचली. त्यांनी तो जे दिवाण होते त्यांच्या विरुद्ध केसरीमधनं लिहायला सुरुवात केली की असं असं आहे आणि हे छत्रपतींचा मानसिक छळ करतायत. त्यांनी यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा लावला. आणि गंमत म्हणजे टिळक आगरकरांशिवाय अजून अनेक पेपर्सनी मग ती बातमी लावून धरली होती. त्या सगळ्यांना माफी मागितल्यानंतर सुटका करून घेतली आणि त्यांनी विचारलं की याचे पुरावे काय आहेत काय आहेत. तर झालं होतं असं थोडं ऐकीव माहितीवरती हे लिहिलं होतं. आणि बर्वे म्हणजे दिवाण ज्यांच्यावरती आरोप यांनी केले होते त्यांनी पुरावे विचारले. ते उत्साहाच्या वरात आपण सगळं केलं आहे आणि आता आपल्याकडे पुरेसा पुरावा नाही आहे हे लक्षात आल्यानंतर यांनी सुद्धा माफी मागितली सुरुवातीला. पण केसरी आणि मराठा अडकले ह्याच्यामध्ये. बाकी सगळी वर्तमानपत्रात माफी मागून सुटून गेली. ह्यांना त्यावेळच्या यांनी जवळपास 6 महिन्यांची शिक्षा दिली होती. नंतर मग ती 101 दिवसांवरती आली डोंगरी तुरुंगात. पण त्यावेळी जेव्हा आपण विचार करतो की आगरकर आणि टिळक हे एकत्र 101 दिवस एकत्र असताना काय चर्चा करत असतील, काय लेवलची, की समाजात काय चांगलं आहे काय वाईट आहे आपल्याला काय करायचं आहे, तेव्हा ते लोक फार चांगले मित्र होते. बाहेर आल्यानंतर मग त्यांच्या विचारांमध्ये तफावत येत गेली किंवा या गोष्टी. तिथेही थोडेसे खटके उडालेच त्यांनी त्यांच्या त्या डोंगरीत लिहिलेलं आहे त्यांचं. कारण मुळातच दोघांमध्ये जो विचार करण्याची पद्धत होती की आधी समाज सुधारणा पाहिजे की आधी राजकीय सुधारणा पाहिजे. स्वातंत्र्य दोघांनाही पाहिजे होतं. समाजाच्या सुधारणाही दोघांना पाहिजे होत्या. आधी काय झालं पाहिजे यावरनं त्यांचे हे होते. आणि मग पुढे ते वाद सगळे इथपर्यंत गेले की ते एकमेकांची उडी काढण्यातच दोघांचे अग्रलेख जायला लागले. शिवाय हे बाहेर पडले आगरकर केसरी आणि याच्यातनं. लोकमान्य टिळकांनी दोन्ही पेपर विकत घेतले स्वतःच्या ह्याच्यात. आगरकरांनी पुढे जाऊन सुधारक काढला. आणि आता आपला विषय सगळा मराठा आणि केसरीचा चालू आहे. याच्यामध्ये आपण पत्रकार टिळकांबाबत किंवा केसरीबाबत बोलू तेव्हा आजही केसरी हा मानदंड आहे. म्हणजे त्याला ओलांडून कोणी जाऊ शकेल असं मला वाटत नाही. त्याचं कारण सांगतो. तो सगळा काळ होता ना तो सगळा दडपशाहीचा होता. प्रचंड दडपशाहीचा होता. आणि असं असताना म्हणजे साधारणतः हे असतं की टिळक हे एका विशिष्ट वर्गाचे नेते हा जो समज दुर्दैवाने आजकाल समाजात पसरत चाललेला आहे किंवा तो पसरवून दिला जातो आहे. ज्या लोकांना याबाबत काही प्रश्न असतील किंवा रस असेल त्यांनी केसरीचे अग्रलेख काढून वाचावेत. कुठल्या विषयावर नाही लिहिलं आहे त्यांनी. म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न, विणकरांचे प्रश्न, आर्थिक प्रश्न, तुमच्या राज्यारोहणात झालं होतं राणीचं किंवा याचं त्याचं, वेगवेगळ्या संस्थानांमध्ये काय प्रश्न आहेत, जातीधर्मावरती यांनी बरंचसं लिहिलेलं आहेत. अनेक गोष्टी जुन्या गोष्टी सोडल्या पाहिजेत हे लिहिण्यासाठी 5 किंवा 6 अग्रलेखांची मालिका लिहिली होती. की ब्राह्मणांचं ब्राह्मण्य म्हणून त्यांनी ती सगळी मालिका हे लिहिली होती. आणि जुन्या गोष्टींना आपण किती काळ पकडून राहणार हा टिळकांचा प्रश्न होता. म्हणजे ज्या टिळकांवरती आरोप लावला जातो की अरे ते बुरसटलेल्या विचारांचे होते, ते सांगत होते की जुन्या गोष्टी सोडा नवीन युग येतं आहे अशा अर्थाने सगळं आहे. त्यावेळची जी भाषा आहे किंवा त्यावेळेचं साधारणतः समाजमत आहे त्याचा विचार करून लिहिलेला आहे. त्यामुळे भाषेमुळे म्हणा किंवा त्यातल्या त्यावेळच्या विचारांमुळे आपल्याला ते अग्रलेख किंचित एलियन वर्ल्ड म्हणतात, वेगळ्या जगातनं आल्यासारखे वाटतात. पण टिळकांची भाषा एकदा सवयीची झाली वाचणं की आपल्याला कळतं टिळकांना काय म्हणायचं आहे. जेव्हा अग्रलेख वाचतो तेव्हा अरे हा पण विषय धर्माबाबत बोलताय, गीतेबाबत बोलतायत, महाभारताबाबत बोलतायत, वेगवेगळ्या व्यक्तींचे मृत्यूलेख लिहिले आहेत. काही फार भावनिक मृत्यूलेख आहेत. आगरकरांवर लिहिलेला आहे किंवा गोखल्यांवरती रानड्यांवर लिहिलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ना सामाजिक किंवा राजकीय पातळीवरती हे सगळं विरोधक आहेत त्यांचे. पण त्यांचे मृत्यूलेख किंवा हे लिहिले ते फार भावनिक लिहिलेत त्यांनी. केसरीचं अजून एक हे करता येईल. जेव्हा प्लेगचं हे सगळं प्रकरण चालू होतं, पत्रकार टिळक हे का महान आहेत. त्यांचा मोठा मुलगा होता, तो आजारी पडला टिळकांचा प्लेगमध्ये. तेव्हा ते गावाच्या बाहेर राहायला गेले होते.
पुण्याच्या बाहेर, कारण शहर रिकामं व्हायला लागलं होतं. पुण्याच्या बाहेर त्यांना एक तात्पुरता वाडा मिळाला होता, तिकडे गेले होते आणि त्यांनी वर्णन करून ठेवलं की अग्रलेख ते फेऱ्या मारता मारता सांगत होते आणि त्यांचा सहलेखक होता, सहलेखक नाही लेखनिक होता, लिहून घेत होता. मधनं जाऊन ते मुलाच्या डोक्यावरच्या पाण्याच्या पट्ट्या, थंड पाण्याच्या घड्या ठेवतो, त्या बदलत होते आणि परत जागेवर बसून अग्रलेख सांगत होते. आणि हे असताना त्या संध्याकाळी त्यांचा मुलगा गेला. हा माणूस दुसऱ्या दिवशी वेगळा अग्रलेख लिहायला तितकंच शांतपणे बसलेला आहे. आणि कोणीतरी विचारलं की हे सगळं झालं किंवा हे तुम्ही इतके शांत किंवा हे कसं आहे? तर म्हणजे समाजाच्या किंवा या सगळ्या जे काही आजकाल उलथापालथ झाली आहे त्याच्यात अनेकांच्या घराच्या गौऱ्या गेल्या. माझ्याही घरातली एक दिली मी. मुलगा त्याच रोगाला बळी पडलेला किंवा तापाने हे केलेलं असताना हा माणूस शांतपणे अग्रलेख बसला होता. एखादा माणूस किती संयमी असू शकतो स्वतःच. त्याच्यामुळे केसरी आणि टिळक हे एकमेकात इतके गुंतलेले विषय आहेत. म्हणजे टिळकांचं जवळपास 25-30 नंतरचं सगळं जे आयुष्य आहे ते सगळं यांनीच हे केलेलं आहे. पण नंतर त्यांनी संपादक किंवा हे पद म्हणजे याच्यावरनं जेव्हा ते आले मंडालेवरनं तेव्हा मग ते संपादक नाही राहिले, मालकी त्यांच्याकडे राहिली. संपादक खाडीलकर, केळकर यांच्याकडेच दिली होती. कारण पुढे जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही शेवटचं संपादन कधी केलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की मी मंडालेवरनं आल्यानंतर काही काळातच मी सगळं सोडून गेलो. ह्या गोष्टीमुळे ते लोकमान्य झाले असं म्हणता येईल. लोकमान्य त्यांना कधी म्हटलं गेलं तर अक्षरशः 93 पासून अनेक लोकांनी त्यांना लोकमान्य म्हणायला सुरुवात केली होती. मंडालेला जेव्हा त्यांना 6 वर्षांची शिक्षा झाली त्यावेळी ते खऱ्या अर्थाने लोकमान्य म्हणाला. त्यांना काय पूर्ण भारताचं प्रतिनिधित्व मिळालं ना. म्हणजे त्या पिढीतला म्हणजे जेव्हा टिळकांबाबत मी वाचत असतो त्या पिढीवर स्पेसिफिकली म्हणतोय की बुद्धिमान लोक अनेक होऊन गेली, पण एकाच वेळी अनेक पातळीवरती आपली बुद्धी इतका दाखवणारा मला दुसऱ्या व्यक्तीचं दिसत नाही आहे, खरंच दिसत नाही आहे. म्हणजे फक्त मी टिळकांचा अभ्यास करतो किंवा टिळकांच्यामुळे मी प्रभावित झालो आहे म्हणून म्हणत नाही आहे. गोखले जबरदस्त होते, रानडे जबरदस्त होते, अनेक मोठे मोठे विचारवंत झाले, समाजसुधारक झाले, पण या सगळ्यांची ना वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी हिमालय एवढं काम करून ठेवलेलं आहे. टिळक एकाच वेळी पत्रकारिता करतायत, शिक्षण करतायत, कायदा करतायत, गणित बघतायत, तुमचं राजकारण बघतायत, तुमचं अर्थकारणाबाबत बोलतायत. जेव्हा प्लेगचा प्रसंग घडला होता तेव्हा लोक प्रेतयात्रेला जायला घाबरायला लागले. टिळकांनी तरुणांना आवाहन केलं की जसं कोरोनामध्ये आपण बघितलं अनेक लोकांनी काय म्हणतात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक लोक पुढे आली होती, तसं टिळकांनी आवाहन केल्यावरती तरुणांची फौज उभी राहिली आणि ती फौज शुश्रूषा करणं आणि प्रेतांना अग्नी देणं हे काम करायची. टिळकांनी स्वतःच्या हिमतीवरती हिंदू हॉस्पिटल, नाव हिंदू हॉस्पिटल होतं त्यावेळेच्या पद्धतीनुसार, कोणी जाती धर्माचं येऊन तिकडे प्लेगचे उपचार घेऊ शकायचं, लकडी पुलाच्या पलीकडे केलं होतं त्याने ते. तर म्हणजे टिळक नुसते तोंड पाटीलकी करणारे नव्हते, ग्राउंडवरती उतरणारे होते आणि त्याच्यामुळे ते लोकमान्य ठरले. मग एवढं असून टिळकांना प्रतिगामी म्हणतात काय? म्हणजे दोन गोष्टी. एक तर ते पुरोगामी प्रतिगामी आजकाल शब्दच दोन्ही बाजूनी बदनाम झालेले आहेत. एखाद्या जुन्या गोष्टी असतील त्या चांगल्या असतील वाईट असतील हा भाग वेगळा, पण जुन्या गोष्टींना सहसा न सोडणारा किंवा जुन्या गोष्टींची बाजू लावून धरणारा एक प्रतिगामी असतो. दुसरा असतो की नवं पाहिजे पुरोगामी. दोन्ही चूक आहेत किंवा दोन्ही बरोबर आहेत असं काही नाही, ते काळानुसार ठरत जातं. टिळक प्रतिगामी होते का? तर हो, बऱ्या अंशी होते, पण टिळक पुराणमतवादी नव्हते. मी म्हटलं तसं टिळकांना पूजापाठ करताना कोणीही बघितलं नाही, टिळकांना संध्या करताना कोणीही बघितलं. श्रावणी करायचे, ते वर्षातनं एकदा श्रावणी करायचे, पण टिळक पूजापाठ करतायत, मंदिरातच गेलेले आहेत, आरत्याच करत सुटलेत. त्यांनी गणेशोत्सव सुरू केला, पण टिळक तासभर पूजा करतात असं कधी कोणाला एकदाही दिसलं नाही आहे. किंवा सामाजिक बाबतीत त्यांची अनेक मतं होती. कुठल्या तरी सभेमध्ये आता लक्षात नाही, पण महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर म्हणजे आत्ताच्या मॅपनुसार महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर अथणी वगैरेच असू शकेल. जेव्हा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे जात्योच्छेदनाचं प्रचंड काम केलं या माणसाने, अफाट काम करून ठेवलेलं आहे. त्या व्यक्तींनी म्हणजे महर्षी शिंद्यांनी टिळकांची आठवण लिहून ठेवली आहे की मी टिळकांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे आणि ब्राह्मणेतरांची सभा बोलवली आहे. तेव्हा हा संघर्षांना खूप टिपेला पोचायला सुरुवात झाली होती किंवा रादर तिथपासनं
काय जो वर गेला आलेख ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर, तर तुम्ही ब्राह्मणेतर लोकांची मी सभा घेतो तिकडे येऊन तुम्ही बोलावं असे हे केली. टिळकांचं सभेतलं वाक्य आणि हे स्वतः आपल्या विठ्ठलरामजी शिंदेंनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला चॅलेंज नाही करतायत त्या गोष्टीला. त्यांनी बोलवलेली सभा होती. कारण त्यात ते म्हणतात टिळकांनी जेव्हा सभेला उद्देशून करताना एक वाक्य उच्चारलं की जर असा कुठला देव असेल जो जातपात मानतो तर मी देवाला मानत नाही. या वाक्यानंतर पूर्ण त्या मंडपामध्ये इतक्या जोरात टाळ्यांचा कडकडाट चालू झाला की छत कोसळून पडेल असं मला वाटायला लागलं. असं त्यांनी आठवणीत लिहून ठेवलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे बापटांनी जे आठवणी आणि आख्यायिका पुस्तक लिहून ठेवलं आहे त्यात ही कोणालाही वाचायला मिळेल. आणि अजून 1-2 ठिकाणी त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. पुढे ना जेव्हा टिळक याला जाणार होते शेवटच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये लंडनला त्यांचा स्वतःची वैयक्तिक केस लढण्यासाठी, त्याच्या काही दिवस आधी, काही महिन्याआधी शिंदे त्यांच्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं की जातीच्छेदनासाठी किंवा या सगळ्यासाठी मी काही गोष्टी करायला घेतलेल्या आहेत आणि तुमची संमती, तुमची परवानगी, तुमचा पाठिंबा पाहिजे. तर त्यासाठी त्यांनी एका पत्रकावर सही मागितली. तेव्हा टिळकांनी त्यांना सांगितलं की मी जेव्हा परत येईन तेव्हा मी याच्यामध्ये लक्ष घालेन, मी वचन देतो. पण मी जर आत्ता सही करून गेलो, मी सही करतो याचा अर्थ मी त्या गोष्टीला बांधील आहे. मी म्हटलं सर, टिळक टोन पाटीलकी करणारे नव्हते. त्याने सांगितलं मी सही केली तर मी पुढल्या 1-2 वर्ष मी परत भारतात येणार आहे की नाही हेही मला माहीत नाही. मी सही करून काय करू? मी परत आल्यानंतर मी स्वतः बोलवून घेतो, आपण या विषयावर बोलू आणि अजून काय करता येईल हे आपण करूया. पण त्यावेळी ते महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, ते तरुणाचा उत्साहसुद्धा होता किंवा ह्याच्यात होते, त्यांना त्या गोष्टी भराभरा होणं गरजेचं आहे असं त्यांना वाटत होतं. त्यांच्या जागी बरोबर होते. टिळकांचं म्हणणं असं होतं की मी सही करून निघून गेलो तर सहीला काहीच अर्थ नाही आहे, आपण आल्यानंतर बोलू. पण त्यावेळी ते नाराज झाले होते. पण नंतर आठवणी आणि आख्यायिकामध्ये त्यांनी हे करताना लिहिलं आहे की मी मुळात या कामामध्ये स्वतःला झोकून दिलं कारण टिळकांनी मला सांगितलं. मी त्यांना सांगत होतो की मला सुद्धा राजकारणात यायचं आहे, मला कार्यकर्ता म्हणून इथे काम करायचं आहे. तेव्हा टिळकांनी महर्षी रामजी शिंदेंना सांगितलं की आत्ता तरुण म्हणून, टिळकांपेक्षा बरेच लहान होते ते, की आत्ता तुम्ही जे काम करताय त्याची समाजाला जास्त गरज आहे. राजकारण अजून 50 जण करायला तयार आहेत. तुम्ही जे आत्ता काम करतायत गोरगरिबांमध्ये, दलितांमध्ये जाऊन जे काम करतायत, जातीपातीच्या बेड्या मोडतायत, हे फार कमी लोक करतायत, ज्यांच्यात ताकद आहे, ज्यांच्या मागे समाज उभा राहतोय. ज्या व्यक्तीला तुम्ही चॅलेंज करू शकणार नाही अशा माणसाने टिळकांच्या आठवणी लिहून ठेवलेल्या असताना तुम्ही टिळकांना प्रतिगामी म्हणता किंवा काय जातीभेद मानणारे म्हणता, विनोद आहे हा. तुम्ही यासाठी ना टिळक वाचले पाहिजेत. व्हॉट्सअपवर वाचून टिळक नाही समजत. त्यांची स्वतःची मुलगी सुद्धा सुधारकी विचारसरणीच्या घरात दिली होती. सुधारकी विचारांच्या घराण्यात दिली होती हा एक झाला. पण याच्यासाठी आपल्याला संमती वय जे प्रकरण आहे ते समजून घ्यावं लागेल. त्यावेळी साधारणतः अशी चळवळ चालू झाली होती आणि दक्षिण भारतातून ती आलेली कुठल्या तरी पारशी व्यक्तीनेच चालू केली होती की त्यावेळी मुलींची लग्न 10व्या-12व्या वर्षी किंवा हे होत. आणि साधारणतः त्यावेळी असं असायचं की नवरा बायकोमधले जे नैसर्गिक संबंध असतात किंवा हे, तर अनेकदा जे पुरुष असायचे ते खूप मोठे असायचे. अनेकदा 40शीतली पुरुष किंवा हे असायचे आणि ज्या लग्न करून आलेल्या ज्या मुली असायच्या त्या 10-12 वर्षांच्या किंवा असं असायच्या. तर त्यावेळी अनेकदा असं व्हायचं की एक पती पत्नी म्हणून संबंध प्रस्थापित करताना एक तर त्या मुलींचं वय नसायचं काय होत आहे. शिवाय अनेकदा असं असायचं की ऋतुप्राप्ती झाल्यानंतर शरीर लगेच बाळ अडॉप्ट करण्यासाठी तयार होत नाही. एक ठराविक वय यावं लागतं त्यासाठी की 15-16 आणि त्यानंतर. आणि त्यावेळी हे सगळं व्यवस्थित डिस्कशन किंवा आणि ओपन फोरम असल्यासारखं वैद्यकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या याच्यावरती व्यवस्थित चर्चा व्हायची की एक स्त्री गर्भार राहू शकेल आणि सुदृढ बाळाला जन्म देईल यासाठी 15 किंवा 16व्या वर्षीनंतर गर्भधारणा झाली पाहिजे वगैरे चर्चा चालल्या होत्या. त्यावेळी ज्या व्यक्तीने, पारशी होती ती व्यक्ती, त्यांनी सांगितलं की आपण कायदा करून असं कायदा आणला पाहिजे की 12 वर्षांपेक्षा लहान मुलगी असेल आणि जर तिच्याबरोबर शरीरसंबंध नवऱ्याने प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, नवऱ्यावरती बलात्काराचा आरोप ठेवून त्याला अटक केली पाहिजे. त्यातला टेक्निकल मुद्दा जो होता, जो मी आधी सांगितला की एक ठराविक वय झाल्याशिवाय
आई होणं हे तिच्यासाठी, बाळासाठी, सगळ्यांसाठी घातक आहे. त्याबाबत कोणाचीच काही ना नव्हती. टिळकांचं म्हणणं असं होतं की तुम्ही जेव्हा कायदे किंवा हे करता तेव्हा तुम्ही त्यांच्या घरात खाजगी बाबतीत किती डोकवू शकणार आहात, पहिला प्रश्न. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा सुधारकांमध्ये सुद्धा 3 तट पडले पाहिजे की एकाचं म्हणणं होतं कायदा करावाच, एकाचं म्हणणं होतं जनजागृती करावी आणि कायदा थोडा शिथिल करावा, म्हणजे 12च्या ऐवजी 14 किंवा जे काय अशा पद्धतीने. आणि एका गटाचं म्हणणं होतं की आपण स्वतः जनतेसमोर उदाहरण ठेवलं पाहिजे. टिळकांनी तिसऱ्या पक्षाचं हे केलं की जनता असते किंवा जी लोक असतात, समाज असतो, तो उदाहरण फॉलो करतो. कोणीतरी काहीतरी एक उदाहरण सेट करतो, चांगलं वाईट हा नंतरचा, एक काहीतरी गोष्ट घडवतो आणि मग लोक त्याच्याकडे बघतात की असं करता येईल. सुरुवातीला काही जण असतात, मग शेकड्याने होतात, हजारांनी होतात, आणि मग नंतर समाजच त्याच्या मागे जायला लागतो, ट्रेंड ज्याला म्हणतो. तर या सगळ्या ह्याच्यात जे सुधारक होते ते टिळकांवरती तुटून पडले की तुम्हाला काही काय त्या स्त्रियांची पडली नाही आहे किंवा समाजातली दुःख तुम्हाला कळत नाहीत. मग शेवटी टिळकाने सांगितलं की ठीक आहे, मग सभा वगैरे सगळ्या भरणं चालू झालं. पुण्यात सभा भरायची ठरवली होती. तेव्हा टिळकाने सांगितलं की सूचना पाठवल्या. टिळक स्वतः गेले नाही तिकडे, त्यांनी कोणातर्फे तरी त्या सुधारकांच्या सभेमध्ये सूचना पाठवल्या. त्या सूचना अशा होत्या की मी माझ्या मुलीचं लग्न हे 16व्या वर्षाच्या आधी करणार नाही, ही पहिलीच अट होती. दुसरी अट त्याच्यात अशी होती की 40च्या पुढच्या व्यक्तींनी लग्न करू नये, पण लग्न केलं तर विधवेशी करावं, ही दुसरी अट होती त्याच्यातली. तिसरी अट होती की दारू बंदी झाली पाहिजे. त्यांच्या कॉलेजच्या दिवसापासून ते या गोष्टीत लक्ष घालायचे की समाजामध्ये दारू बंदी असली पाहिजे, कारण दारू पिऊन त्या भरामध्ये अनेकदा काय करतो हे माणसाला माहीत नसतं. आणि साधारणतः ह्याचा पहिला त्रास घरातल्या स्त्रियांना आणि मुलांना होतो. त्याच्यामुळे हा स्त्रियांच्या सुरक्षिततेचा किंवा ह्याचा प्रश्न असल्यामुळे दारूबंदी व्हावी हा एक होता. आणि त्यांनी अशा वेगवेगळ्या अटी किंवा हे सगळं देऊन त्यांनी सांगितलं होतं की यावरती जे सुधारक म्हणतात किंवा समाजातले जे प्रतिष्ठित लोक आहेत, 199 लोकांच्या पुण्यामधनं 199 लोकांच्या सह्या आणा, 220 सही मी करतो. म्हणजे मी बांधिले 25-30 सह्या मिळाल्या असतील नसतील. त्यामुळे त्या फक्त 25-30 सह्या जमल्या. याचा अर्थ त्यावेळेचा जो समाज होता तो पटकन खुलून पुढे यायला तयार नव्हता. आणि कुठलाही समाज हा तसाच, प्रत्येक समाज हा वर्तमानकाली हा संकुचितच असतो आणि तो शेवटपर्यंत तसाच राहणार. त्याच्यानंतर 100, 200, 500 वर्षांनी येणाऱ्या पिढ्या त्या समाजाला मूर्ख म्हणणार आहेत. 100 वर्षानंतर येणाऱ्या आपल्या पिढ्या असणार आहेत, त्यांच्यासाठी आपण सामाजिकदृष्ट्या मूर्ख असणार आहोत. हे प्रत्येक पिढीचं दुर्दैव असतं. त्यामुळे त्या वेळच्या लोकांनी सह्या दिल्या नव्हत्या. आता बघायला गेलं तर एकीकडे टिळकांचं जे म्हणणं होतं की तुम्ही कायदे करून समाज बदलू नाही शकत, कायदे असतात पण गुन्हे होतातच ना. त्याच्यामुळे टिळकांचं म्हणणं होतं की समाज बदलला पाहिजे, समाजाची जी मानसिक स्थिती आहे ती बदलली पाहिजे. त्यामुळे त्यांनी सुधारकांच्या तिसऱ्या पक्षाचं म्हणणं केलं की उदाहरण ठेवा. आता मी म्हटलं तसं तिसऱ्यांदा सांगतो, टिळक तोंड पाटीलकी करणारे नव्हते, करून दाखवायचे. आधी केले मग सांगितले. टिळकांनी आपल्या दोन्ही मुलींची लग्न ही त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षी नंतर केलेली आहे. दोन्ही मुली 16 वर्षाच्या झाल्या त्यानंतर त्यांची लग्न झालेली आहेत. म्हणजे टिळकांनी जी पहिली अट ठेवली होती त्याच्यावरती 25-30 लोकांनी फक्त अख्ख्या पुण्यामध्ये सह्या दिल्या. टिळकांनी तर स्वतः केलं स्वतःच्या घरामध्ये. आणि सुधारक म्हणून जे गावभर आरडाओरडा करत फिरत होते, टिळकांवरती टीका करत होते, त्यांच्या घरात कदाचित झालं नसेल, टिळकांच्या घरात हे टिळकांनी करून दाखवलं. त्यामुळे बऱ्याचदा टिळकांचं असायचं की तुम्ही उदाहरण ठेवा समाजासमोर, समाज फॉलो करतो. लगेच नाही करणार, थोड्या काळाने पण करतो समाज. त्यामुळे ह्याच्यात अजून प्रतिगामीचा वर्ण हे सगळं संमती वय आणि हे झालं. टिळकांवरचा सर्वात मोठा आरोप का असतो माहिती आहे? त्यांनी कुठल्या तरी भाषणात असं म्हटलं की कुणब्यांना जाऊन संसदेत नांगर हाकायचेत का किंवा शिंप्यांना कपडे शिवायचेत का, हा आरोप असतो. हे आरोप करणाऱ्या लोकांचं ज्ञान इतकं कच्चं असतं की त्यावेळी संसद अशी काही भारतात नव्हती. हा पहिला भाग. म्हणजे कुठे जाऊन बोलायचं आहे तर संसदच नव्हती. प्रिव्ही काउन्सिल असायची. प्रिव्ही काउन्सिल म्हणजे काय? वेगवेगळे प्रांत असायचे, प्रांतनीय विधिमंडळ ज्याला म्हणतात, जिथे कायदे बनतात.
टिळकांचं पूर्ण वाक्य असं आहे, आय रिपीट, पूर्ण वाक्य. कारण टिळकांवरती आरोप करणारे किंवा कुठल्याही वाईट हेतूने त्यांच्याबाबत अपप्रचार करणारी लोक असतात, ती टिळकांचं किंवा अनेक वेगवेगळ्या महापुरुषांचं वाक्य आपल्या सोयीनुसार तोडून देतात. त्यामुळे टिळक किंवा कुठलाही महापुरुष हा बदनाम होतो. आपण व्हॉट्सअपच्या पुढे पुस्तकं, संदर्भ ग्रंथ घेऊन कोणी वाचायला जात नाही आणि ती अपेक्षाही नसते रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात. पण त्यामुळे महापुरुष बदनाम होतो. टिळकांच्या बाबतीत ते झालं. टिळकांचं ते वाक्य पूर्ण असं आहे की काउन्सिलात जाऊन किंवा विधिमंडळात जाऊन भटभिक्षुकांना काय पंचपोळी पात्र हलवायचं आहे, की पूजा अर्चा सांगायच्या आहेत, की मराठ्यांना तलवारी फिरवायच्या आहेत, की कुणबी लोकांना नांगर फिरवायचे आहेत, की शिंप्यांना कपडे शिवायचे आहेत. प्रिव्ह्यू काउन्सिल, त्याच्या वाक्याचा अर्थ असा आहे की प्रिव्ह्यू काउन्सिलमध्ये जात धर्म नाही बघितलं जात, समाजाची जाण किती आहे त्याबाबत तुम्हाला एक विशिष्ट शिक्षण लागतं, विशिष्ट अनुभव लागतो. तुम्ही कुठल्या जातीचं आहे प्रिव्ह्यू काउन्सिल विधिमंडळ बघत नाही, त्यासाठी ते पूर्ण वाचावं लागतं. अन्यथा टिळक हे नेहमी खलनायक ठरतात. टिळकांनी सगळ्या जातींचे हे केलेले आहेत. म्हणजे मी मगाशी जे केलं होतं, ब्राह्मण समाजाने नव्या गोष्टींकडे, आणि त्यांनी सांगितलं की जर तुम्ही स्वतःला इतके हुशार आणि समजता तर तुम्ही समाजासमोर उदाहरणं घालून दिली पाहिजेत. असं करून 4 किंवा 5 भागांची मालिका लिहिली अग्रलेखांची त्यांनी सलग. म्हणजे जर साप्ताहिक होतं आणि केसरी, नंतर ते एक अनेक वर्ष, टिळक गेल्यानंतर त्याचं दैनिक झालेलं आहे. अच्छा. साप्ताहिक दर मंगळवारी निघायचं. टिळकांनी 4 अग्रलेख किंवा 5 अग्रलेख लिहिले असतील, म्हणजे 1 महिना. अग्रलेखांमधनं ते ब्राह्मण समाजाला समजावत होते की तुम्हाला बदलण्याची गरज आहे, नवीन गोष्टी स्वीकारा आणि स्वतःचं उदाहरण समाजासमोर ठेवा. या माणसाला तुम्ही का प्रतिगामी म्हणाल? बरोबर. आणि शिवाय परत त्याच मुद्द्याकडे यायला होतं की तुम्ही 125 वर्षापूर्वी स्वतःला ठेवून विचार करा. टिळकांची अनेक वाक्य अशी पण काढून दाखवता येतील की अरे नाही, हे तर बुरसट विचार आहेत. बुरसट विचार 2025 मध्ये आहेत. ते तुम्ही जेव्हा विचार करता तेव्हा ते 1905 मध्ये किंवा 1895 मध्ये त्यावेळेचा पूर्ण समाजाचाच पगडा तसा होता. आणि तसं असताना टिळकांचे जे वेगळे विचार आहेत ते तुम्हाला काढून बघावं लागतं की या माणसाची विचारसरणी कशी बदलेला. बाकी सोडा, आगरकरांचं वाक्य, टिळक तर आमच्या पक्षातले, पगडी फिरवून तिकडे गेलेत. आगरकरांपेक्षा काय वेगळे साक्ष काढणार तुम्ही? आमच्या म्हणजे सुधारकांच्या पक्षातले, पण नेतेपद मिळावं म्हणून पगडी फिरून तिकडे गेले असं हे होतं. मग टिळकांनी सुद्धा त्यांची वेगळ्या पद्धतीने काढली होती, एकमेकांवरती भयानक टीका करायचे. त्यामुळे टिळक त्यांच्या काळाच्या मनाने बरेच काय सुधारकी रादर होते, ते द्रष्टे होते ना 100%. म्हणजे त्याच दृष्टीने त्यांनी गणेशोत्सव सुरुवात केलं, गणेशोत्सव, शिवजयंती केली. शिवजयंतीनं टिळकांनी रायगडावरती शिवजन्मोत्सव टिळकांनी चालू केला आणि टिळकांनी शिवजयंती बंगालात नेली. वेगवेगळ्या देशाच्या प्रांतात शिवजयंती साजरी व्हायला लागली, याचं कारण टिळक झाले. म्हणजे जेव्हा टागोरांना जयतू शिवाजी लिहावं वाटतं किंवा अरविंद घोषांना, अरविंद बाबूंना टिळकांबाबत कविता करावीशी वाटते किंवा बाजीप्रभूंबाबत कविता करावीशी वाटते, त्यासाठी कनेक्शन टिळक आहेत. म्हणजे शेवटचा मराठी माणूस ज्यांनी अखिल भारतीय पातळीवरती महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रातर्फे पूर्ण देशाचं राजकीय दृष्ट्या, जात धर्म किंवा अशांनी म्हणत नाही, राजकीय दृष्ट्या इंग्रजांविरुद्ध उभं राहण्यासाठी एक हाती नेतृत्व केलेला शेवटचा मराठी माणूस म्हणजे लोकमान्य टिळक. आणि आज समाज म्हणून आपण लोकमान्य टिळकांना बरंच काही देणं लागतो, पण आपण त्यांना किमान आदर देणं ही फार गरजेची गोष्ट आहे. लोकमान्य टिळक कोण हे अनेकांना माहीत नसतं. तू म्हटलास की शिवजयंती रायगडावर सुरू झाली. रायगड आणि लोकमान्य काय दिसतात तुला? रायगडाच्या समाधीचा वाद नेहमी उफळून येत असतो. प्रबोधनकारांचं 1951चं रायगड म्हणून पुस्तक आहे, त्यात करताना त्यांनी या उत्सवाबाबत किंवा ओव्हरऑल रायगडच्या याच्याबाबत लिहिलेलं आहे. त्यात प्रबोधनकारांनी फर्स्ट हँड अकाउंट, आणि प्रबोधनकार स्वतः तिकडे होते रायगडावर जेव्हा सगळं घडलं तेव्हा आम्ही काय केलं या स्टोनमध्ये ते लिहितात, म्हणजे ठेवते. त्यात काही भागांमध्ये टिळकांचं काम किंवा हे आलेलं आहे. तेव्हा त्यात त्यांनी सांगितलं की तात्या टिपणीस म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे की त्यांनी तो चौथरा आहे तो त्या झाडीमधनं मोकळा केला आणि तिकडे भगवा झेंडा लावून ठेवला की पुढच्या वेळी आल्यावर पटकन दिसावं म्हणून. मग सगळ्या चर्चा व्हायला लागल्या आणि मग जे गिल्ट असतं ना, कारण या ब्रिटिश अधिकारी किंवा सरकारने जेव्हा 5 रुपये लावून दिले, ते लावून देताना कान पितक्या दिल्या की इतका थोर
माणूस तुमच्याकडे होऊन गेला म्हणजे शिवाजी महाराज, त्यांच्या पुढच्या घराण्यांनी काय केलं, जे कोणी तुम्ही इतके हे असतील, ते सातारकर असतील, कोल्हापूरकर असतील, ब्रिटिशांनी प्रश्न विचारला की या समाजाची दुरावस्था होत असताना त्यांचे वंशज काय करत होते, हा ब्रिटिशांचा प्रश्न आहे. मग सगळ्या समाजालाच जाग आली, अरे हो, शिवाजी महाराज तर आपलेच. मग 1894-95 पासून ते सगळे प्रकार व्हायला सुरुवात झाले आणि मग 96च्या पुढे रायगडवरती जाणं आणि सगळं करणं, ते टाटा टिप्पणीस वगैरे जे प्रबोधनकारांनी लिहून ठेवलं आहे त्याच्यामुळे. मग तेव्हा काय झालं, सरकारनी काही देणगी किंवा असं ते सगळे मग संस्थानिक पुढे थोडेफार यायला लागले. आणि टिळकांना कुठली गोष्ट लागली होती की जेव्हा आवाहन केलं की आपल्याला वरती महाराजांच्या समाधीच्या इथे वर छत्री बांधायची आहे, जे आपण वीर पुरुषाला जो यथोचित सन्मान देतो, आपल्याकडे छत्री बांधण्याची पद्धत आहे, तेव्हा शिवाजी महाराजांची छत्री बांधायची. तेव्हा प्रत्येकाला हे वाटलं पाहिजे की ह्याच्यामध्ये माझा सहभाग आहे. जसं रामरायासाठी वानरसेना उभी राहिली होती आणि जो ब्रिज बांधला गेला, जो पूल बांधला गेला, रामसेतू म्हणून आपण म्हणतो, त्यात प्रत्येकाचं निदान एका दगडाचं हे होतं. अशा ह्यानी त्यांचं होतं की जर शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषाची जर समाधी उभी राहणार असेल, ज्याच्यामुळे आज आपण आहोत, तर समाजातल्या प्रत्येक घटकाला वाटलं पाहिजे की माझं काहीतरी यात योगदान आहे, म्हणून ₹1 प्रत्येकाने द्या. वास्तविक तेव्हा शाहू महाराज कोल्हापूरकर ते एकटे छत्री जी होती हे करणं, ते अगदी अगदी सहज बांधू शकले असते. पण मग टिळकांनी त्यांचीही भेट घेतली, सांगितलं की समाजातली वेगवेगळी लोक, मग त्याने सांगितलं की ठीक आहे, मी एक सर्टन अमाऊंट देईन, लोकांकडनं किती पैसा उभा राहतो आपण बघूया. हे शाहू महाराजांनी म्हणजे त्यांनी सुद्धा दाखवलं. म्हणजे त्यांचं तर होतं की मी एक हाती सुद्धा बांधू शकतोय, पण समाजाबरोबर जोडलं जाणं. आणि होतं काय, जेव्हा मी एखाद्या गोष्टीबाबत 1000 लोकांना एकत्र आणायला सुरुवात करतो ना, प्रश्न ₹1 नसतो, प्रश्न सहभागाचा असतो. त्यावेळी समाज एकत्र येणं ही गरज होती. शिवछत्रपतींसारखा महापुरुष जेव्हा समोर उभा असतो आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी करू असं समाजामधनं जी चेतना जागवणं असतं. आणि लक्षात घ्या, टिळकांनी मला स्वातंत्र्य पाहिजे किंवा मला इथे सत्ता पाहिजे म्हटलं नाही, टिळकांनी मला स्वराज्य पाहिजे असं म्हटलेलं आहे. तो शिवाजी महाराजांचा धागा हा मराठी माणसांनी कधीच सोडलेला नाही, तो टिळक असू देत किंवा कोणी असू देत. त्यामुळे ते स्वराज्य जे आहे ते जिकडनं ती गंगा वाहायला सुरुवात झाली ते शिवाजी महाराज आहेत. त्याच्यामुळे समाजातला प्रत्येक माणूस शिवाजी महाराजांबरोबर जोडला जावा, यामुळे तो ₹1 हे केलं. त्यावरही टीका झाली की आता टिळक पैसे कमवायला लागले किंवा टिळकांनी ते पैसे जमा करून ब्राह्मण भोजनं घातली, या लेवलच्या टीका झालेल्या आहेत. मग टिळकांनी केसरीमधनं 1 आणि ₹1 नावागावांचं सकट केसरीची 2 पानं त्यासाठी दिली जायची. कोणी किती दिली, कोणी ₹1 द्यायचं, कोणी ₹2, कोणी ₹5. ते हिशोब द्यायला लागला ना, मग सगळ्यांची तोंड बंद झाली. साधारणतः माणसाला मुडदूस होतो, पण त्यावेळेच्या लोकांच्या मेंदूला मुडदूस झाला असेल. इतकं चांगलं काम असताना खो घालणं. पण ठीक आहे, तेव्हाही टिळकद्वेषी भरपूर होते, त्यांनी हे केलं. मग हा सगळा हिशोब ऑडिट द्यायला सुरुवात केल्यावरती सगळ्यांची तोंड मग गप्प झाली. रायगड आणि टिळक हा विषय निघाला म्हणून सांगतो. जेव्हा पहिली शिवजयंती रायगडावर साजरी, आणि गंमत म्हणजे जेव्हा शिवजयंतीचे वाद आणि हे होतात, बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं. हे जोपर्यंत ती तारीख ठरली नव्हती आताची 19 फेब्रुवारी, तोपर्यंत अक्षय तृतीयेला शिवजयंती साजरी व्हायची. तेव्हा अक्षय तृतीयेला रायगडवरती जायचं किंवा हे, तेव्हा तिथला तो सगळा भाग असायचा तो जंगलाच्या म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर यायचा. तिथले आणि सांगितलं मी इतक्या शेकडो लोकांना जंगला बिंगलात येऊ देणार नाही, इथल्या जंगलाचं नुकसान होईल. मेन म्हणजे त्याला खीळ घालायची होती उत्सवाला. मग हे गेले आणि मग त्याच्यावरचे अधिकारी आहेत त्यांना सगळं भेटून आणि हे करून त्यांनी परवानगी मिळवली. आणि मग तेव्हा विचार करा, महाडपासून लोक चालायला सुरुवात करायची रायगडला यायला जंगलातनं. एखाद्याबाबत किती प्रेम असतं लोकांना किंवा हे. तर आहे असं की इकडनं मुंबईवरनं कोकणात जायला बोट पकडायची आणि तसं कोकणात जायचं. त्यावेळी कामासाठी टिळक मुंबई भागात होते. तिकडनं ठरवलं की इकडनं पकडून आपण कोकणात उतरायचं, कोकणावरनं महाडवरनं सगळ्यांबरोबर काय चालत बैलगाडीने इकडे तिकडे करून ते जायचं. बोटीवर जाण्याआधी त्या धक्क्यावर जेव्हा उभे होते तेव्हा कोणीतरी येऊन पटकन त्यांना सांगितलं की तुमच्या घरानं निरोप आलेला आहे की तुमचा मुलगा तापाने फणफणलेला आहे. एक मुलगा ऑलरेडी गेला आहे. तुमचा मुलगा तापाने फणफणलेला आहे आणि तुम्हाला लगेच घरी बोलवलेलं आहे. त्यावर टिळकांचं उत्तर असं होतं की आत्ता उत्सवासाठी मी रायगडला चाललेलो आहे, हा पहिला उत्सव आहे,
लोकांचा प्रचंड उत्साह आहे. यातल्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या मी घेतलेल्या आहेत, त्या पूर्ण करणं माझी जबाबदारी आहे. मी रायगडवरनं परत येईपर्यंत घरातल्या कुठल्याही बाबतीतली कुठलीही गोष्ट, कुठलाही निरोप मला देऊ नका, ज्याने माझं चित्त विचलित होईल. जे काय व्हायचं ते होऊ दे, असं म्हणून ते बोटीवरती चढले. नंतर अर्थात मुलगा सगळ्या जगाला वाचला आणि सगळं हे झालं. पण अशा ह्याच्यात ते म्हणजे पहिल्याच ह्याच्यात त्यांच्यासमोर असं वैयक्तिक संकट उभं राहिलेलं असतानाही ते रायगडला गेले. आणि मग लोकांपेक्षा ब्रिटिशांना अंदाज यायला लागला की यांची लोकप्रियता किती आहे. रायगड चढताना शिवाजी महाराज की जय, भवानी माता की जय आणि टिळक महाराज की जय, तिसरा जो नारा होता, दुसरी जी घोषणा होती, ती लोकांच्या तोंडून टिळकांच्या नावाची निघायला लागली. म्हटल्यानंतर ब्रिटिश सरकारचे कान उभे राहिले, हे काहीतरी वेगळं होतं आहे. आणि त्यावेळी लोकांना दिसायला लागलं केसरीमधनं बऱ्याचशा ह्यांचे प्रयत्न चालू आहेत, हे वेगवेगळ्या संस्थानिकांना भेटत आहेत. आणि इतकं सगळं करूनही त्यावेळी ना पहिल्या 1-2 उत्सवांपर्यंत ना फक्त 9,000 रुपये उभे राहिले होते. आणि कुठल्या तरी ब्रिटिश अधिकाराचं स्मारक उभं राहायचं होतं तेव्हा काहीतरी 40,000 रुपये उभे राहिले. ते टिळकांना फार लागलं की अरे, ज्यांच्यामुळे आज आपण आहोत त्यांच्या समाधीसाठी फक्त 9,000 रुपये उभे राहत आहेत की हे करून. आणि तोच कुठला तरी ब्रिटिश अधिकारी त्याच्यासाठी 40,000 रुपये उभे राहतात. म्हणून ते पुन्हा लोकांना आवाहन करणं आणि हे ते झालं. आता याच प्रकरणाशी संबंधित म्हणजे समाधी रायगड, मी थेट उडी मारतो जेव्हा टिळक मंडालेमध्ये होते. मंडालेमध्ये असताना टिळकांची तब्येत नेहमी नरम गरम राहायची. प्रचंड डायबिटीस होता टिळकांना आणि गरमीचा त्रास व्हायचा. त्यामुळे पाठीवरती, कमरेवरती त्यांना गळवं यायची मोठी मोठी. झोपता यायचं नाही टिळकांना कुशीवरती किंवा हे. अशा अवस्थेत त्यांना कधीतरी असतं. आणि उन्हाळा म्हणजे सुभाषबाबूंनी लिहून ठेवलं की मी इथला उन्हाळा सहन करू शकत नाही आहे. हो, मी ओला टॉवेल घेऊन बसतो आणि अर्ध्या तासाने पुन्हा तो टॉवेल रिकामा म्हणजे कोरडा झालेला असतो, मला पुन्हा पाण्याने भिजवून टॉवेल घ्यावा लागतो. लोकमान्य टिळकांनी इथली 6 वर्ष कशी काढली मला कळत नाही, हे सुभाषबाबूंनी लिहून ठेवलेलं आहे. आणि धूळ आहे, मुळात धूळ आहे, थंडी पराकोटीची किंवा उन्हाळा असेल तर पराकोटीचा. उन्हाळा तर हे म्हणजे टिळकांच्या पत्रामध्ये इथला उन्हाळ्याला त्यांनी अग्निदिव्य नाव दिलेलं आहे की मी यंदा 4था अग्निदिव्य करतोय, यावर्षीचं अग्निदिव्य मी पार पाडीन ही शक्यता नाही, असं टिळक लिहितात. काय त्रास असेल विचार कर. सांगण्याचा मुद्दा असा होता की अशा अवस्थेत त्यांना कधीतरी वाटलं असेल आपण परत जाऊ शकत नाही. तेव्हा त्यांनी स्वतःचं 6 पानी मृत्यूपत्र आहे टिळकांचं, अवेलेबल आहे ते. त्याच्यात त्यांनी मृत्यूपत्रामध्ये येणं आणि देणं असे 2 सेक्शन केलेले आहेत. त्या देण्यामध्ये त्यांनी रायगडच्या पैशांचा उल्लेख करून ठेवलेला आहे की सरदार नातू म्हणजे नातूंचे वंशज, ते सरदार नातू आहेत, त्यांच्याकडे जे रायगडचं हे आहे, जी त्यांनी संस्था स्थापन केली स्मारक मंडळ, त्याचे 25,000 रुपये नातूंच्या नावानी बँकमध्ये ठेवलेले आहेत. त्याचा विश्वस्त म्हणून त्या 25,000चा मी विश्वस्त आहे. जर उद्या मला काही झालं तर त्या 25,000 किंवा हे आहे ते नातूंकडनं घेऊन किंवा इतर लोकांसमोर त्याचा हिशोब मांडला जावा. म्हणजे आपण जेव्हा विचार करतो की एखादा माणूस, आपण काही घरी परत जात नाही बाबा, तेव्हा तो आपल्या मुलांचा, बायकोचा विचार करेल, आपल्या धंद्याचा विचार करेल, प्रेसचा विचार करेल, आपल्या प्रॉपर्टीचा विचार करेल. त्या गोष्टींचा त्यांनी विचार करणं साहजिक होतं. हे असताना सामाजिकदृष्ट्या आपल्यावरती जी जबाबदारी आहे, मंडालेमध्ये बसून टिळक लिहितात की त्या 25,000चा मी विश्वस्त आहे, मी जर परत आलो नाही तर त्या पैशांचा विनियोग कसा करा हे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यात त्यांनी सांगतात की आत्ता 25,000 रुपये जमलेले आहेत, पण सगळेच्या सगळे, आणि पूर्ण पत्र आहे बरं का ते, आणि त्याच्यात की सगळेच्या सगळे फक्त छत्रीवरती खर्च करू नका. 2 कारणं. टिळक रायगड हा तुलनेने फार एका बाजूला, त्यामुळे लोक जाऊन तिकडे कलाकुसरीचं हे बघायला जाणार नाही आहे. त्यामुळे जी छत्री कराल ती फारशी कलाकुसर नसेल तरी चालेल, पण 100-200 वर्ष व्यवस्थित टिकली पाहिजे, जशी राजाराम महाराजांची सिंहगडावरती टिकलेली आहे. त्यांनी लिहिलं आहे, ती दिसायला ओबडधोबड दिसते पण आजही राजाराम महाराजांची आठवण करून देते. आणि 400 वर्ष टिकलेली छत्री आहे ती, 400 वर्ष नाही, 200-250 वर्ष टिकलेली छत्री आहे ती. तशीच एखादी मजबूत किंवा हे शिवाजी महाराजांच्या समाधीवरती ती उभी करा. पुढे त्यांनी हे केलेलं आहे की हा जो सगळा अदमास आहे तो सुरुवातीला 15,000च ठेवा,
तो वाढत वाढत 20,000 होईल. त्याशिवाय जर लोकांपैकी कोणाला वाटलं की पुन्हा एकदा लोकांना आवाहन करून बघावं आणि पैसा मिळावा, तेही करून बघायला हरकत नाही आहे. शिवाय जे वरचे 10,000 रुपये उरतील, म्हणजे 15,000 छत्री करा, 15 किंवा 20,000, ते आपल्याला बाजूला ठेवावे लागतील, कारण समाधी आणि समोरचं मंदिर याच्यात तुम्हाला दिवाबत्ती करायची आहे. त्यासाठी पैसे दरवर्षी कुठून आणणार आहात? याच्या व्याजातून तुम्ही समाधीसमोर पूजा अर्चा जे काय करावं लागतं ते आणि त्याच्यासाठी करायचं आहे. त्यातूनही पैसा वाचला किंवा हे वाचला तर मंदिराची डागडुजी करून घ्या. मंडालेमध्ये बसून ही व्यक्ती रायगडावर काय केलं पाहिजे, ते किती टिकलं पाहिजे, त्याची खर्चाची व्यवस्था कशी लागली पाहिजे, तुम्हाला हवं असेल तर परत आवाहन करून बघा लोकांना, आणि त्यातनं पैसे मिळाले तर मग हे करा. सिंहगडावरच्या छत्रीचं उदाहरण दिलं. कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या महापुरुषांच्या छत्री बांधलेल्या आहेत, त्या तुम्ही बघून या. छत्री फार कलाकुसर तुम्हाला दाखवायची गरज नाही आहे, मजबूत करा हे त्यांनी त्या ठिकाणी नोंदवून ठेवलेलं आहे. आपण आपलं घर परत बघू की नाही हे माहीत नसताना हा माणूस रायगडवरची शिवछत्रपतींची समाधी ही कशी जपली जाईल याबाबत लिहित होता मृत्यूपत्र आहे. आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्या शिवाजी महाराजांवरती त्यांची जी भक्ती होती त्याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. किंवा टिळकांनी समाधीच्या कामामध्ये खोडा घातला वगैरे. इवन जो पैसा ठेवला होता, प्रबोधनकारांनी लिहून ठेवलं आहे की जे काही पैसे होते त्यातले 9 आणे परत आले. म्हणजे त्यांनी 25,000 रुपयांचा साधारणतः फंड जमला होता, त्यांच्याकडे आले असतील साधारणतः 16-17 रुपये त्यांना परत मिळाले असतील. बँक बुडली, कोर्टात गेले, कोर्टाने व्याजासकट 33,000 रुपयांचं हे लिहून दिलं की ठीक आहे ह्यांना तेवढे पैसे दिले पाहिजेत. पण नंतर सगळा ताळेबंद मांडल्यावर जी काही बँककडे उरली होती त्याने सांगितलं आम्ही एवढं देऊच शकत नाही, 33,000 वगैरे देऊ शकत नाही व्याजासकट. आता काय मराठी भाषेत म्हण आहे, पळत्या चोराची लंगोटी, जे हाताला येईल ते, रुपयातले 9 आणे मिळाले असं प्रबोधनकारांनी त्यांच्या त्या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे 17,000 रुपये 17,500 रुपये परत मिळाले असतील. तेच झालं. मग परत आवाहन केलं, मग लोकांनी पैसे दिले, सरकारने 5,000 रुपये देऊ केले. ती छत्री बांधायला 25-26 साल उजाडले, तोपर्यंत अर्थात टिळक नव्हते. मंडालेचा विषय आला. मंडालेमधलं जीवन कसं होतं, म्हणजे अख्खा त्यांचा दिनक्रम कसा होता? कारण आपण बोसांबद्दल बोललो की अक्षरशः असह्य झालं होतं बोसांना, कारण त्यांनी पुन्हा पत्र लिहून पाठवलं होतं भावाला की इथं मी राहूच शकत नाही, जगूच शकत नाही, असं खरं तर ते पत्र मी वाचलेलं आहे. त्या याच्यामध्ये लोकमान्य तिथं राहतात, ते मृत्यूपत्र लिहितायत बरं का. आणि त्याचबरोबर ते एक असा ग्रंथ लिहितात की जो म्हणजे अभ्यासकांसाठी तर महत्वाचा आहेच आहे, आणि तो काय म्हणूयात आध्यात्मिक दृष्ट्या तेवढाच महत्वाचा आहे, तो म्हणजे गीता रहस्य. बरोबर. तर ती दिनचर्या कशी होती आणि टिळक राहिले कसे? ते टिळकांना जेव्हा शिक्षा सुनावली गेली किंवा टिळकांना अटक करून कारागृहात डांबलं की आता यांना शिक्षा होणार आहे, ती त्यांच्या वाढदिवसाच्या 1 दिवस आधी 22 जुलैला त्यांना अटक करून नेलं. 1 दिवस आधी बरोबर त्यांना म्हणजे त्यांचा जो वाढदिवस होता दुसऱ्या दिवशी, तो त्यांचा जेलमध्ये साजरा झाला त्या दिवशीचा. 22 जुलै 1908. त्यांना कळलं आता 6 वर्षांची शिक्षा होणार आहे, मी टप्प्याटप्प्याने येतो. ही शिक्षा झाल्यानंतर, हे जेव्हा लोकांना कळलं तेव्हा बाहेर पाऊस पडत होता. मुंबई न्यायालय आहे, आजही टिळकांची वाक्य तिकडे लावून ठेवलेली आहेत की तुमच्या न्यायापेक्षाही वरचा न्याय अजूनही आहे. आणि मग ते स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे वगैरे ते सगळं लिहिलेलं आहे तिकडे. या खटल्यामध्ये टिळकांनी स्वतःची बाजू स्वतःच मांडली होती. गंमत अशी आहे की एखादं सरकार किंवा ब्रिटिश सरकार किती हलकट होतं, त्यांनी टिळकांना सांगितलं होतं की सरकारी पक्षाचं म्हणणं मांडून झालं की तुम्हाला प्रतिवाद करायलाच परवानगी नाही आहे, मी आरोप करणार, तू प्रतिवाद नाही करायचा आहे, त्यामुळे तुमचं म्हणणं काय आहे ते आधी तुम्ही मांडून टाका. म्हणजे टिळकांना सरकारी वकील काय काय बोलू शकतो ह्याचा विचार करून आधीच आपलं म्हणणं क्लिअर करायचं होतं. जे काय त्यांनी अग्रलेखांबाबत झाले होते, मग ते त्याबाबत म्हणजे मी संदर्भ ग्रंथ म्हणून सांगेन की गोखल्यांचे, अरविंद गोखले, त्यांचं मंडालेचा राजबंदी अतिशय सुंदर पुस्तक आहे. फक्त मंडालेवरतीच ते पुस्तक आहे आणि संदर्भ ग्रंथ आहे, संदर्भ ग्रंथ आहे.
एखाद्या विषयाचा न्यायालयामध्ये किती केस पाडला जातो, एका शब्दाचा किती केस पाडला जातो. मग ते वाचताना ना मध्ये मध्ये आपण ब्लँक होतो की आपण काय वाचतोय, मग परत पहिल्यापासून वाचावं लागतं यायला. आणि साधारणतः 7 किंवा 8 दिवस टिळक बोलत होते. मग त्यांना न्यायालयाचा जो वेळ आहे तो त्यांना दिला असं टोटल 8 दिवसांमध्ये ते 21 तास 10 मिनिटं बोलले. बापरे, हा विक्रम आहे. आजपर्यंत निदान भारताच्या इतिहासात स्वतःच्या डिफेन्ससाठी केलेलं कुठलंही भाषण नाही. त्याचं कारण असं होतं की त्यांना नंतर अपील करता येणार नव्हतं. म्हणजे न्यायालयात त्यांच्यावरती अशी बंदी होती की तुम्ही पलीकडून चॅलेंज करू शकत नाही. हे न्यायालय म्हणतं आहे जिथे न्याय मिळतो. त्यांना प्रतिवाद करायचा होता म्हणून टिळकांनी तुरुंगामध्ये सगळे कायद्याचे ग्रंथ मागून घेतले. टिळक पहाटेपर्यंत नोट्स काढायचे, कारण दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायालयामध्ये प्रतिवाद करायला उभं राहायचं होतं. त्यांच्यावर लक्ष ठेवायला एक शिपाई ठेवलेला असायचा. ते वर्णन असं आहे की तो शेवटी ना पहाटे कंटाळून तो झोपून जायचा. मग टिळक 4:30-5 पर्यंत स्वतः नोट्स काढायचे, काय बोलायचं त्याचं प्रॅक्टिस करायचे मुद्दे काढून झाल्यानंतर, आणि मग ते त्याला हाक मारून उठवायचं आणि सांगायचं आता मी झोपायला चाललोय. तसं करून त्यांनी 21 असं भाषण केलं. हे सगळं झालं. मग त्यांना ती 6 वर्षांची शिक्षा दिली. टिळक इतके प्रसिद्ध किंवा इतके लोकप्रिय होते, ज्यांना लोकमान्य म्हटलं जातं. गिरण हा त्यावेळीच्या मुंबईचा जगण्याचा अविभाज्य भाग होता. म्हणजे आज त्याची तुलना आजच्या ट्रेनची करता येईल. 6 दिवस ट्रेन बंद आहेत, काय मुंबईची अवस्था होईल. तसं त्यावेळी गिरण बंद असणं म्हणजे मुंबई बंद असणं. कारण मुंबईत जो कोणी यायचा तो मुख्यतः मध्यमवर्गीय किंवा अजून निम्नस्तरीय असं तर गिरणीमध्ये कामगार म्हणून लागायचं किंवा तिथे अधिकारी म्हणून लागायचं याने यायचा. टिळकांची लोकप्रियता इतकी अफाट होती की सगळ्या गिरणी कामगारांनी सांगितलं की त्यांना 6 वर्षांची शिक्षा झाली, आम्ही 6 दिवस मिल बंद ठेवू. मुंबईमधल्या शेकडो मिल्स बंद होत्या. इथे प्रकरण थांबत नाही. दगडफेक करायला सुरुवात केली लोकांनी. पोलिसांनी गोळीबार केला. 75 लोक मेली आहेत. मुंबईच्या इतिहासात याच्यानंतर थेट जेव्हा तुम्हाला अशी लोक येऊन आणि त्यांच्यावरती गोळीबार झाला, तो प्रसंग संयुक्त महाराष्ट्र लढायचा आहे. म्हणजे तू रस्त्यावरती उतरलेल्या लोकांवरती गोळीबार करून 74 ते 75 जण मेल्याचा नोंद आहे. टिळकांसाठी उतरली होती ती. 6 दिवस गिरणी बंद होत्या मुंबईतल्या. ठप्प होती मुंबई टिळकांसाठी. आणि टिळकांची लोकप्रियता इतकी होती की जेव्हा बोट मंडालेमध्ये पोचली तेव्हा मंडालेच्या धक्क्याला 2000 लोक टिळक महाराज की जय असं म्हणत उभी होती. कोणीतरी तितक्यातल्या तितक्यात धावत येऊन रानटी फुलांचा हारही टिळकांना घातला. मग ब्रिटिशांनी त्यांना बाजूला करून त्यांना घेऊन गेले. ते मंडालेमध्ये म्हणजे आताचं हे रंगून बिंगून आहे त्याच्या आसपासचा तो सगळा भाग आहे. मंडालेला गेल्यावरती त्यांना जी कोठडी किंवा अशी दिली गेली होती ती लाकडी आणि याची होती. बरं, अनेक जणांचं हे असतं की टिळकांनी तेच प्रतिगामी होते आणि हे होते म्हणून त्यांनी ब्राह्मण स्वयंपाकी मागून घेतला. त्या बिचारांना हे माहीत नव्हतं की टिळक प्रचंड डायबिटीस असल्यामुळे आणि ओव्हरऑलच त्यांना पायरियाचा त्रास होता, दातांचा. हे मंडालेमध्ये गेल्यावर अनेक महिने दुधात सातूचं पीठ भिजवून खायचे. यासाठी आचारी का लागेल? बरोबर. त्याच्यामुळे टिळकांवरती जो प्रतिगामीपणाचा हे लावला तो हे अज्ञान असलं की असं येतं. टिळकांना निवडण्याचा अधिकारच नव्हता. म्हणजे ज्या माणसाला देशातनं बाहेर काढून टाकायचं आहे तो मला अमुक एक स्वयंपाकी द्या हे म्हटल्यावर ब्रिटिश सरकार ऐकतं. हे ज्यांना पटतं किंवा हे ज्यांच्या कल्पनेत येतं त्यांचं एक वेगळं कौतुक, त्यांचा एक वेगळा सत्कार केला पाहिजे असं मला अनेकदा वाटतं. त्याच्याशिवाय मी म्हटलं तसं दुधात सातू भिजून खाणं यासाठी काय पाककला लागत नाही. सरकारने जो माणूस नेमून दिला तो फक्त इतकाच दिला होता की मराठी माणूस आहे आणि जे काही आहे तर तो कुठेतरी शिक्षा भोगायची तू. आणि त्याला सुद्धा अशी लहानशी शिक्षा झाली होती. कडून कुलकर्णी नावाचं इसम होतं ते. रादर त्यांनी पहिलं टिळक चरित्र लिहिल्यासारखं झालं. तर आणि टिळक सुटून आल्यानंतर भेटायला आले होते ते. येस. त्यातले काही टिळकांचे किस्से किंवा हे होतं की तिथली जी लोकं असायची त्यांच्यानंतर लक्षात आलं की टिळक चिमण्यांना तांदळाचे दाणे खाऊ घालतात किंवा हे तिकडेही. म्हणजे एक
उदाहरण एक नोंद अशी आहे की त्या जेलच्या सुप्रिटेंडंटनी हे पाळली होती, ब्रिटिश असेल तो, त्यांनी मांजर पाळली होती. ती या कैद्यांच्या जेलकडे कुठेतरी आले, ते स्थानिक कैदी असतात. त्या कैद्यांनी ते मांजर पकडून मारून खाल्लं. ते टिळकाने नेमकं बघितलं. त्या टिळकांना 2 दिवस झोप लागली नव्हती की असं म्हणजे इतकी विकृती कुठनं असू शकते. त्या पार्श्वभूमीवरती जेव्हा हे टिळक हळूहळू त्या चिमण्यांचा त्यांच्यावरती इतका विश्वास बसला की टिळकांच्या खांद्यावरती त्या बसायच्या किंवा टिळकांच्या मांडीवरती बसायच्या येऊन, आणि टिळक त्यांना हाताने दाणे खाऊ घालायचे. तर तिथल्या लोकांना आश्चर्य वाटायचं, चीड यायची, किंवा म्हणजे आम्ही चिमण्यांना पकडून हे करायचं, अक्षरशः म्हणजे पकडून खायला सुरुवात करायचं, ते फळं खातो तशी. आणि याच्या नोंदी त्या कुलकर्णी आणि हिने करून ठेवलेल्या आहेत. त्यांनी टिळकांना विचारलं की हे पक्षी तुमच्याकडे येतात कसे? तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्या संस्कृतीत सगळ्या जीवांचं दुःख समान सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे मी त्यांना, जसं मी अन्न खातो तसं मी त्यांना अन्न खायला देतो. त्यामुळे त्यांचा माझ्यावरती विश्वास बसला आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर नीट वागा, ते तुमच्याबरोबर. मुख्य असली तरी त्यांना भावना आणि समजतोच ना कुठे जायचं कुठे नाही. टिळकांनी तिकडे अनेक झाडं लावली होती. त्यानंतर मध्ये मी आत्ता काही वर्षांपूर्वी हे वाचलं की टिळकांनी लावलेलं एक झाड अजूनही आहे तिकडे ऑर समथिंग. आता खरं खोटं करणं किंवा हे कठीण आहे. पण अजून एक म्हणजे त्या ठिकाणी प्रश्न विचारताना तू जो म्हणाला होतास की गीता रहस्यसारखा ग्रंथ, जेव्हा तुम्ही त्या सगळ्याचा विचार करताना तेव्हा ते जे असतं ना की लढलास तर म्हणजे जगलास आणि जिंकलास तर भूमी मिळेल, मेलास तर स्वर्ग मिळेल. तर टिळकांनी गीता जगलेली आहे हे लक्षात घ्या. तर टिळकांना महिन्यातनं एक पत्र लिहिण्याची परवानगी होती. ते पत्र त्यांना पेन्सिलने लिहिलं. ती पेन्सिलचं टोकसुद्धा जेलर काढून कारण हातात ब्लेड देण्याची परवानगी नाही. बरोबर आहे. काय ते जेलचे नियम आहेत, म्हणजे यात काही कौतुकाचं नाही, जेलचे नियम आहेत. त्यामुळे तो पेन्सिलचं टोक काढून ती पेन्सिल द्यायचा. ते पत्र घेतल्यानंतर इंग्लिशमध्ये पत्र लिहायचं. आता तिथल्या लोकांना कळलं पाहिजे. ते इंग्लिशमधलं पत्र तिथला जो अधिकारी असतो तो वाचायचा. त्याला अशी जर शंका आली की या पत्रामध्ये हे माहिती पाठवण्याचा किंवा विचारण्याचा प्रयत्न करतायत, तर त्याच्यावरती सरळ शाई करून द्यायचं किंवा त्यांना परत लिहायला लावायचं. कारण त्यांना बाहेरच्या जगाशी पूर्ण संपर्क, तुम्ही राजकीय सामाजिक काही लिहू वाचू शकत नाही. तुम्हाला पुस्तकं पाहिजे आणून देतो, न्यूजपेपर नाही मिळणार. अशा पद्धतीचे सगळे नियम होते. तुम्हाला लिहायचं आहे, तुम्ही इतर सगळं लिहा. मी काय लिहायचं ते लिहा, म्हणजे भगवद्गीता असेल, इतर गोष्टींमध्ये राजकीय सामाजिक काही लिहायचं नाही. मग टिळकांनी जे महिन्यातनं एक पत्र लिहायचं किंवा हे, समजा टिळकांना असं करायचं असेल की काही गोष्टी भराभर समजल्या पाहिजेत, टिळक एक पत्र 29-30 तारखेला लिहित आणि दुसरं पत्र 1-2 तारखेला लिहित की 2 पत्र एकत्र जात. बरं. आणि मग त्याच्यामध्ये टिळकांनी बऱ्याचदा पुस्तकं मागवून घेतलेली मिळतात आपल्याला. ते पुस्तकं त्यांनी भांडारकरांकडनं मागवलेली आहेत. भांडारकरांच्या जी लायब्ररी होती भांडारकरांच्या लायब्ररीमधल्या कुठल्या कपाटात, कुठल्या कप्प्यात कुठलं पुस्तक आहे इथपर्यंत या माणसाला या ठिकाणी तुम्हाला ते पुस्तक मिळेल असं करून ते सगळं पाठवायचे. ते पुस्तक मला पाठवताना मध्ये तुम्ही समुद्रातनं पाठवणार आहात, पाऊस, हवामान, ते 2 मेणकापडांमध्ये बांधून ते खोक्यात घालून कसं पाठवा हे त्यांनी लिहिलेलं टिपण आहे. व्यवस्थितपणा एखाद्या माणसाकडे किती असतो हे सगळं करताना त्यांनी वेगवेगळ्या लोकांचे विचार वाचता यावेत. म्हणजे त्यांनी शंकर भाष्य आणि काय ज्ञानेश्वरी आणि काय 1000 गोष्टी मागवलेल्या होत्या. याशिवाय पाश्चात्यांचे काय गीतेबाबत विचार आहेत यासाठी त्यांनी वेगवेगळे ग्रंथ मागून घेतले. त्यात जर्मन आणि फ्रेंच ग्रंथ पण होते. भाषेची अडचण आली, करायचं काय, मी फ्रेंच आणि जर्मन शिकीन. टिळक जे मंडालेमध्ये त्या ह्याच्यात असताना जर्मन आणि फ्रेंच भाषा आहे त्यांनी निदान वाचण्यापुरती आत्मसात केली. कारण भाषा येते असं कदाचित मी म्हणणार नाही, असं मला दावा नाही की टिळकांना इतक्या भाषा यायच्या किंवा कधी काही, पण वाचनापुरती त्यांनी स्वतःची सोय करून घेतली, विच इज अ बिग अचीवमेंट. करेक्ट. मग त्यांनी वेगवेगळ्या हे करून ते सगळं भाष्य केलं आणि आपला गीता रहस्य तयार झाला. हा एक भाग झाला. दुसऱ्या ह्याच्यात त्यांचं असं होतं की हे सगळं चालू असताना त्यांच्या सुटकेचा प्रयत्न बाहेरची लोक सगळी करतच होती. एक पत्र खापर्ड्यांना पाठवलं. दादासाहेब खापर्डे मित्र, त्यांचे जीवष्ट कंठस्थ मित्र.
त्यात त्यांनी सांगताना सांगितलं होतं की माझ्या सुटकेसाठी सरकार जर अट ठेवणार असतील आणि त्या अटींमध्ये जर मला सामाजिक किंवा राजकीय गोष्टींवरती भाष्य करता येणार नसेल तर मला जेलमध्ये यायचं नाही आहे. कारण मी तशा अवस्थेत बाहेर राहिलो काय किंवा इथे राहिलो काय फरक काहीच नाही आहे. त्यापेक्षा मला अटीच मान्य नाही आहेत. त्यामुळे मी काही माफी मागणार नाही किंवा अटींवरती मी कुठलेही तयार होणार नाही. त्यामुळे तुम्ही काही वेगळे प्रयत्न करू नका. कायद्याच्या ह्याच्यात पट्टीत बसलं आणि जर माझी सुटका झाली जसं न्यायालयाने केली असती की बाबा तुमचं म्हणणं मान्य आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि राजद्रोहाचे खटले आम्ही मागे घेतो तर ठीक आहे. कुठली अट मान्य करून मी सरकारसमोर झुकणार नाही. कारण मी म्हणजे काय जिवंत असून मेल्यासारखं माझी अवस्था असेल असं त्यांनी ते लिहून ठेवलेलं खापर्ड्यांना. या सगळ्या ह्याच्यावरती जेव्हा तुम्ही त्यांच्या कुटुंबाकडे बघता तेव्हा विचार करण्याचा प्रयत्न करा की आपल्या घरातली एखादी व्यक्ती ही मुंबईला जाते कामासाठी, मुंबईत परस्पर अटक होते, मुंबईत परस्पर खटला चालवला जातो आणि ठरवलं तर ही व्यक्ती आता 6 वर्षांकरता देशाच्या बाहेर जाणार आहे. कुटुंबाची काय अवस्था झाली असेल. सत्यभामाबाई ही टिळकांची अबोल ताकद होती. सत्यभामाबाईंबाबत फार तुम्हाला हे नाही आहे. घरी आलेल्यांचं सगळं करणं, टिळकांकडे इतक्या लोकांचा राबता असायचा, त्यांचं आले गेलेल्यांचं करणं, काही तुमचं देवधर्म किंवा हे आहे ते सगळं बघायचं, मुलांकडे लक्ष देणं वगैरे. सत्यभामाबाई फार कुठेतरी जाऊन मिरवत आहेत मी टिळकांची बायको आणि असं तसं कधी दिसत नाहीत. घर, नवऱ्याचं आजूबाजूचं जे आहे ते सांभाळणं. आपला नवरा 6 वर्ष येणार नाही आहे. होतं काय माहिती आहे का, इतिहासात ना आपण महापुरुष बघतो, कुटुंब नाही बघत. कोणी असेल महापुरुष आणि तीच ताकद खरं तर मंडळ. त्याशिवाय कुठलाही महापुरुष उभा राहू शकत नाही. टिळकही उभे राहू शकले ना. पण मी म्हणत होतो की त्या गेल्या पण त्याचा धक्का टिळकांनी कसा बसवला. जी पत्र यायची त्या टिळक अर्थात घरच्यांची चौकशी करायची कुटुंबाची किंवा असं, मग मुलांचं शिक्षण किती चालू आहे, काय आहे, कोण कितवीला, म्हणजे किती गुण पडले, काय पडले. सत्यभामाबाईंना हे करताना त्यांनाही मधुमेहाचाही त्रास त्यांनाही होता. 12 साली त्या गेल्या आणि टिळकांना जेलमध्ये कळलं की सत्यभामाबाई गेल्यात. तेव्हा टिळकांनी लिहिताना किंवा उत्तर देताना त्याला केलं की हा आघात पचवणं माझ्याकरता फार कठीण आहे. माझ्या आयुष्यातला एक अध्याय संपला, दुसरा लवकरच संपेल, म्हणजे स्वतःबाबत बोलत होते. मग जेव्हा टिळकांची सुटका झाली मंडालेवरनं, त्यांना सुद्धा असं लपून लपून हे करून आणलं. 16 तारखेच्या रात्री 17 तारीख उजाडून गेली होती तेव्हा पुण्यात जून. ते 14 साली आले. तेव्हा वाड्यात आल्यानंतर त्यांनी दरवाजा वाजवला. तो जो कोणी ब्रिटिश अधिकारी होता, तो ते सैनिक होता, त्यांनी ते बोचकी जी काय आहे ते टाकली आणि तुमची चांगली वागणूक बघून तुम्हाला 3 महिने 4 महिने लवकर सोडलं जातंय सांगून हे केलं. टिळकाने सुद्धा हात जोडले की सरकारला धन्यवाद सांगा माझ्याकडनं. तो माणूस गाडी निघून गेली. टिळक एकटे पायरीवरती गायकवाड वाड्याच्या. त्यांनी दरवाजा वाजवला तर आत कोणीतरी, तो माणूस होता तो अमराठी होता, बहुतेक राजस्थानी होता. तो त्याने विचारलं कोण, स्वतःच्याच घरातनं कोण विचारलं जातं. टिळकांनी शांतपणे सांगितलं म्हणजे तिलक. तो झोपेत होता की त्याला काय कळलं नाही. त्याने परत विचारलं कोण, मैं तिलक. त्याने दरवाजा उघडला ना, तो आतमध्ये गेला. आतल्या लोकांना उघडले की बाहेर कोणीतरी माणूस मी टिळक आले असं सांगतोय. घरातल्याला दरवाजा उघडले, टिळक म्हटल्यानंतर त्या लोकांच्या काय भावना असतील की 6 महिन्यांनी सुटणारे 4 महिन्यांनी सुटणारे टिळक अचानक दारात उभे राहिलेत रात्री, मध्यरात्र उलटून गेल्यानंतर. लोकांनी तिकडेच दारातच त्यांच्या पायावरती डोकं ठेवून रडायला सुरुवात केली. आणि मग जेव्हा मी मगाशी म्हटलं की तुम्ही कुटुंबाचा विचार करत नाही, आपली पत्नी आता या जगात नाही आणि तिच्या अंतकाळी आपण नव्हतो, ही भावना घेऊन जेव्हा टिळकांनी उंबरठा ओलांडला असेल तेव्हा त्यांच्या मनात काय भावना असतील. नंतर मंडालेवरनं परत म्हणजे जेव्हा ते परत आले, मग जवळच्या लोकांना निरोप पाठवायचा. असं करून 4-5 पोरांना, नोकरांना वगैरे सगळं पाठवलं. ते 1चे 2, 2चे 4, 4चे 8 करता करता रात्रीच 100-150 लोक येऊन माडीवरती बसली. मग शेवटी ते टिळक आलेत. कोणीतरी हे करताना लिहिलं की पुन्हा एकदा जिवंत व्हावं असं पुण्याला वाटायला लागलं की आपण पुन्हा जिवंत झालो आहे. आणि नंतरचे 3 दिवस टिळकांचं फक्त एकच काम होतं, झोपाळ्यावरती बसून राहणं. लोक यायचे,
त्यांच्या पायावरती डोकं ठेवायचे आणि जाऊन दूर उभे राहायचे. टिळक 3 दिवस फक्त झोपाळ्यावरती बसले होते. शेवटी संध्याकाळी ते थकायचे, हात जोडायचे की मी आता मला बसून थकलोय, मला आराम करायला जाऊ दे. अशा ह्याच्यात भक्ती म्हणजे किती भक्ती असू शकते लोकांची. त्यामुळे अनेक लोकांनी लिहून ठेवलं की तेव्हा ना टिळकांवरती टीका व्हायची, सगळे उलटसुलट बोलायचे, कोणी चांगलं बोलायचे, कोणी महाराज म्हणायचे, कोणी त्यांना समाजकंटक म्हणायचं किंवा असं. पण म्हणे आमची टिळकांवरची भक्ती कधीच हल्ली नाही, असं करून बऱ्याच जणांनी ते लिहून ठेवलेलं आहे. आणि जेव्हा हे सगळं झालं तेव्हा एक त्यांना धनगर भेटायला आला आणि पायावरती डोकं ठेवून हमसाहमशी रडायला लागला. धनगराचा किस्सा असा होता की त्याला कुठनं सुचलं, कोणाच्या मार्फत पाठवलं ते माहीत नाही. लोकमान्य मंडालेमध्ये असताना ह्यांनी आपल्या जमिनीचा खटला काय चालू आहे तो कायदेशीर सल्ल्याकरता टिळकांकडे पाठवला होता. टिळकांनी त्या महिन्यात स्वतःच्या घरी पत्र नाही लिहिलं, ह्याला सल्ला दिला आहे. काय गरज होती? प्रतिगामी होते किंवा जातीभेद मानणारे होते किंवा संकुचित मनोवृत्तीचे होते. आपण परत येणार आहे की नाही हे माहीत नसताना स्वतःच्या कुटुंबाबाबत किंवा आपल्याला पाहिजे ज्या गोष्टी आहेत त्या घरी न सांगता एका परत शून्य कुठनं तरी आलेल्या पत्राला त्याचं ते सगळं कायद्याचं हे वाचून त्यांनी सल्ला दिला होता. लोक उगीच लोकमान्य बनत नाहीत. तो धनगर त्यांना भेटायला आला आणि पायावर डोकं ठेवून हमसाहमशी रडला, टिळक महाराज आलेत म्हणून. आणि या मंडालेच्या ह्याच्यामध्ये ब्रिटिशांच्या जी हे असतात पत्रकं असतात, म्हणजे टाइम्स झाले किंवा हे झाले, त्यांनी केलेलं की टिळकांना अटक करून अशी शिक्षा देणं ही सरकारची चूक आहे. कारण आता ह्यांची लोकमान्यता कोणीच अडवू शकत नाही. आणि ओव्हरऑल म्हणजे सदानंद मोरेंचं जे हे आहे लोकमान्य ते महात्मा, तर त्यांनी छान वाक्य दिलं आहे की ज्यांना राजद्रोही म्हटलं जायचं की ते राजद्रोही जे होते ते लोकमान्य व्हायला लागले. जो राजद्रोही तो लोकमान्य व्हायला लागला. असं ते टिळकांपासून चालू झालं की त्यामुळे लोकमान्याची म्हणजे 6 दिवस मुंबई बंद राहणं हा एक भाग झाला. परत आल्यानंतर 6 वर्षांनी 3 दिवस फक्त बसून दर्शन दिल्यासारखं झालं. लोकमान्य टिळकांचं त्यांच्या जिवंतपणी चतुर्भुज फोटो निघायला लागले होते. हो बरोबर आहेत अजून आणि बऱ्याच लोकांकडे आहेत ते. शिवाजी महाराज, टिळक आणि रामदास स्वामी असं जसं दत्त असतो तशा पद्धतीने ज्याची चित्र निघाली होती. पु ल देशपांडेंनी त्यांच्या आठवणीत लिहून ठेवलं की पार्ल्याला जो संघ आहे त्याच्यामध्ये त्यांच्या लहानपणीची आठवण आहे की ही 3 दैवतं आणि मध्ये कारण तेव्हा तो सगळा ओघ होता टिळकांच्या याचा. तेव्हा पार्लेकरांचा दैवत म्हणजे टिळक होते. एका बाजूला शिवाजी महाराजांचा चेहरा, एका बाजूला रामदास स्वामींचा चेहरा आणि दत्तासारखी ती मूर्ती, मध्ये टिळक गिटार असे घेऊन उभे असलेले. आता यासाठी म्हणजे तुम्हाला त्यांच्याबरोबर राग असो किंवा प्रेम असो याबाबत तुम्ही 125 वर्षांनी काही करू शकत नाही. त्यावेळी त्या लोकांच्या भावना होती. जेव्हा टिळकांना अटक झाली तेव्हा आमचा विठ्ठल परत कधी येणार अशा अर्थाच्या कविता निघाल्या होत्या. देवत्व मिळालं होतं टिळक महाराज अशा ह्याच्यात होते. आणि मंडालेवरनं आल्यावर गीतारहस्य होतं. बरं, गीतारहस्यात काही स्फोटक लिहिलं आहे का हे बघायला तो ग्रंथ मागे राहिला होता. बरोबर. तो 3 महिने झाले सरकार काही परत द्यायला तयार नाही. त्यांना कोणीतरी विचारलं की हे असं झालं, तुम्ही इतकी मेहनत करून लिहिलंय आणि हे केलंय, तुमच्या तोंडून आम्ही ऐकतोय, समजा कुठल्याही कारणाने आकसापोटी किंवा संशयापोटी तुम्हाला गीतारहस्य जर परत दिलाच नाही सरकारने तर काय? त्यावर टिळकांचं उत्तर होतं की त्यात काय विशेष आहे, 2 महिने सिंहगडावरती जाऊन बसीन आणि एक टाकी लिहून काढीन. नंतर मग मिळालं आणि हे सगळं झालं. पण म्हणजे एखाद्या माणसाला स्वतःवरती, स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती सुद्धा किती विश्वास असतो किंवा म्हणजे त्यांचं अगदी खूप सरळ साधं हे होतं की मग त्यात काय विशेष आहे, झालं तर झालं, इथे आहे म्हणे माझ्या, मी 2 महिने सिंहगडावरती जाईन, एक टाकी लिहून काढीन आणि मग आपण प्रकाशित करू, काही हे नाही आहे. पण मग यांच्याशी नातं कसं होतं? म्हणजे मंडालेवरनं ते आले बरोबर, एवढी सगळी जनसमुदाय आला, मग क्रांतिकारक आणि टिळक, मग त्यामध्ये सावरकर असतील, गांधी असतील आणि असे अनेक आहेत, तर त्यांचं आणि टिळकांचं नातं कसं होतं? याबाबत अनेक जणांनी, वेगवेगळ्या लोकांनी लिहून ठेवलं. करंदीकर तर टिळकांच्या नंतरच्याच पिढीतले होते, त्यामुळे ते बऱ्यापैकी टिळकांच्या काळाचं होते. फडक्यांनी क्रांतिकारक आणि टिळक सारखं पुस्तक लिहून ठेवलेलं आहे.
ज्या मार्गाने मिळेल त्या मार्गाने स्वातंत्र्य, स्वराज्य हे त्यांचं उद्दिष्ट होतं. टिळकांनी कधी असं खुलेपणाने जाऊन, जसं सावरकरांनी केलं तसं खुलेपणाने जाऊन टिळकांनी केलं नाही. पण टिळकांची कुठल्याही मार्गाला जाण्याची ना नसायची. पण टिळकांचं म्हणणं काय होतं की जोपर्यंत तयारी होत नाही आपली, 1857 टिळकांचा जन्म 56चा आहे, 57 साली स्वातंत्र्य समर हे झालं, निदान त्यावेळी काय थोडीफार का होईना तयारी होती, तशी जोपर्यंत तयारी नाही आणि प्रत्येक माणसाकडे हत्यार नाही आहे तोपर्यंत उठाव करून फायदा नाही आहे. बरोबर. तुमच्यामुळे सरकारला हादरे बसतील, सत्ता उलटवून टाकणं कठीण होतं आणि मग तरुण पोरं, इतकी एनर्जी ही फासावरती चढते. त्याच्यामुळे टिळक थेट प्रोत्साहन देत नसत, पण अहिंसा नको असं टिळकांच्या तोंडून कधी निघालं नाही. क्रांतिकारकांच्या बाबतीत जेव्हा होतं, सावरकर वगैरे, तो सावरकरांचं वाक्यच आहे की टिळक गेल्याची बातमी तेव्हा सावरकर जेलमधून हे रत्नागिरीच्या ह्याच्यात किंवा हे होत तर अंदमानच्या ह्याच्यात होते, त्यांना बातमी जेव्हा कळली तेव्हाची आठवण, मनातल्या भावना सावरकरांनी नंतर लिहून ठेवल्या की टिळक गेल्याची बातमी जेव्हा कळली तेव्हा अर्थात धक्का होता आमच्यासाठी. आणि जर क्रांतिकारक किंवा आम्ही हे तलवारीचं पातं असू तर आम्हाला धरून ठेवणारी मुठ म्हणजे टिळक होते. क्या बात. आणि मग अशी म्हणताना मी सांगितलं की प्रत्येकाला टिळक वेगळे दिसायचे. ते सावरकरांना टिळक वेगळे दिसलेत, गांधीजींना वेगळे दिसलेत. कम्युनिस्ट लोक टिळकांचे मित्र होते, म्हणजे लंडनमध्ये जाऊन बोल्शेविक वगैरे लोक, म्हणजे लंडनमध्ये जाऊन कम्युनिस्ट, मजूर आणि हुजूर या तिन्ही पक्षांच्या लोकांना टिळकांनी एका स्टेजवर आणलेलं आहे. त्या आधी आणि त्यानंतर हे झालेलं नाही आहे. हे करण्याची ताकद फक्त टिळकांची होती. म्हणजे त्या व्यक्तीमध्ये किती एक वेगळा ऑरा असेल, एक किती मॅग्नेटिक असेल, हा एक भाग झाला. पण किती वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांकडे, कितीतरी मुसलमान त्यांचे जिना, टिळक गेल्यानंतर जिनांचं वाक्य की विश्वास ठेवावा असा काँग्रेसमधला शेवटचा माणूस गेला. टिळकांचे 2 खटले लढलेत जिनांनी. म्हणजे पुढे जे जिना नंतर अगदी 180 फिरले ते काय जातीय विभागणी व्हायला नको किंवा ह्याच्यासाठी खूप प्रो होते. किंवा अलीबंधू होते, ते कट्टर हे म्हणजे रादर अलीबंधूंकडनंच हे पुढे सगळं प्रकार चालू झाले होते. हे ते सुद्धा टिळकांच्या बाबतीत हे असायचं की टिळक म्हणतात ना, मग काहीतरी चांगलं असेल, म्हणजे काँग्रेसमधल्या बाकी कोणाचं ऐकलं तरी ते टिळकांचं ऐकायचं. सो अशा वेगवेगळ्या लोकांबरोबर टिळकांचा हे म्हणजे टिळक पाण्यासारखे होते, ज्याच्यात टाकाल त्याचा आकार आणि त्याचा रंग घ्यायचे टिळक. त्यांच्या आजूबाजूला भयानक विम्झिकल माणसं असायची, सगळ्यांनी टिळक सांभाळून घ्यायचे. कारण बेसिकली टिळकांबरोबर राहायचं म्हणजे तुमची किमान बुद्धिमत्तेची किमान झेप पाहिजे. बरोबर. असे वेगवेगळे झेप असलेले वेगवेगळे लोक जमा लागल्यावर तरेवाईकपणा येणार, आणि हा सगळा तरेवाईकपणा सांभाळून राजकारण, समाजकारण करायचं म्हटलं टिळकांना अनेक तारेच्या कसरती कराव्या लागायच्या. पैकी क्रांतिकारकांबद्दल आपण बोलतो आहे तर सेनापती बापट, जे पुढे अहिंसेच्या मार्गाला लागले, पण सुरुवातीला ते क्रांतिकारक होते. सावरकरांना गुरु मानायचे ते. जेव्हा ते युरोपमध्ये किंवा हे होते तेव्हा सावरकरांच्या सल्ल्याने त्यांनी रशियन क्रांतिकारकांबरोबर मैत्री केली. त्यांच्याकडनं बॉम्ब कसा बनवायचा ते शिकलं आणि बॉम्बची पुस्तिका मिळवली. ती होती फ्रेंच भाषेत, ती झाली इंग्लिशमध्ये. मग सावरकरांनी तिचं मराठी आणि हिंदीमध्ये हे केलं. त्या पुस्तिका, ते भाषांतर, ते बॉम्बचे फॉर्म्युले सगळं वेगवेगळ्या मार्गाने हे करता करता होतं. बरं, बॉम्ब स्वतः कसा बनवायचा हे सेनापती बापटांना माहीत होतं. बरं. त्यामुळे पुस्तिका असो किंवा नसो, ज्याला माहिती आहे तो माणूस पोचवला. इकडे आल्यानंतर टिळकांची एक हाती जो नेतृत्व करतो त्याच्याकडे. बरं, या सगळ्यांना लंडनला पाठवणारे टिळकच होते, सावरकर झाले किंवा हे श्यामजी कृष्ण वर्मांशी अतिशय त्यांचा उत्तम पत्रव्यवहार होता. त्यामुळे इकडनं तिकडे किंवा तिकडनं इकडे यायचं असेल की ती पत्रांची अदलाबदल व्हायची, की एक माणूस तुमच्याकडे पाठवतोय, अशा पद्धतीची पत्र असायची. इकडे आल्यानंतर सेनापती बापट टिळकांना भेटले. टिळकांना कळलं की सावरकरांच्या ग्रुपमधला हा माणूस आहे आणि अर्थात बेसिक गोष्ट त्यांना माहीत झाली होती. त्यांनी हे केलं की बॉम्ब किंवा हे जे तू म्हणतोयस ते आपल्याला करणं शक्य आहे का? त्यांनी हो सांगितलं. काही आठवड्यांनी 6 बॉम्ब बनवून घेऊन आले सेनापती बापट. आता मी काय सांगतो हे लक्षात घ्या. सेनापती बापटांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा ऑलरेडी लागला होता. मग काहीतरी कारण पाहिजे म्हणून काही दिवसांकरता, काही आठवड्यांकरता
टिळकांनी सेनापती बापटांना केसरीमध्ये नोकरी दिली होती. पोलिसांचं लक्ष सेनापती बापटांवरही होतं, टिळकांवरही होतं. सेनापती बापटांनी कुठनं तरी ते 6 बॉम्ब बनवून आणले, जिवंत बॉम्ब. टिळकांच्या घरात आठवड्यापेक्षा जास्त होते. कुठल्याही क्षणी झडती झाली असतील तर फासावरची सगळी व्यवस्था झाली होती, पण टिळकांनी ती रिस्क घेतली. 6 बॉम्ब त्यांच्या घरात जिवंत बॉम्ब ठेवले होते. त्यांनी हे केलं की बॉम्ब तर बनवलेत, टेस्ट करायला पाहिजे. तेव्हा टिळकांच्या घराच्या मागच्या ह्याच्यात कोरडी विहीर होती, तिकडे तो बॉम्बचा हे करून बघितला त्यांनी. 6 पैकी 1 बॉम्ब टेस्ट करून बघितला, काय त्याची इंटेन्सिटी आहे. शपथ. केलं टिळकांनी. ते केल्यानंतर उरलेले जे 5 बॉम्ब होते आणि पुस्तिका आणि हे ते त्यांनी सांगितलं आता क्रांतिकारकांमध्ये गेलं पाहिजे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये जे क्रांतिकारक आहेत, सातारा कोल्हापूर भागातले, त्यांच्यापर्यंत हे बॉम्ब पोचवा. पुढे ते बॉम्ब कुठे गेले कोणाला कळायला काही मार्ग नाही आहे. आणि ते झाल्यानंतर थेट प्रकरण होतं ते खुदिराम बोसांचं होतं. करेक्ट. तिकडनं हे मंडाले प्रकरण चालू झालेलं आहे. आणि खुदिराम बोस किंवा बंगालमध्ये जे बॉम्ब मिळायला सुरुवात झाले, त्याची पत्रिका, त्याचे बॉम्ब, ते सगळं साहित्य कसं करायचं हे सेनापती बापट बंगालमध्ये जाऊन शिकवून आले. त्यावेळी त्यांनी जे सगळं शिकवलं होतं तिथल्या लोकांनी आत्मसात केलं आणि ब्रिटिशांना भेट म्हणून बॉक्स जायचे. बॉक्स उघडल्यावरती आतमध्ये बॉम्ब आणि चिठ्ठी, नमुन्याचा बॉम्ब. नमुन्याचा बॉम्ब. मग तो बॉम्ब त्यांनी विचार कर की मी अधिकारी आहे, मी उघडल्यावर जिवंत बॉम्ब माझ्या हातात आहे. झोप उडाली सरकारची. आणि असं हे नंतर, आणि यांच्या भाषा कसाच्या असं माहिती आहे. अमुक एका लाहोरमध्ये रसगुल्ल्यांची गरज आहे, बॉम्बेचे रसगुल्ले, लाहोरमध्ये रसगुल्ल्यांची गरज आहे, असं ते पत्र बंगालपर्यंत पोहोचायचं. बंगालमध्ये रसगुल्ले कॉमन. आता तुम्ही प्रूव्ह कसं करणार रसगुल्ले म्हणजे. आणि या सगळ्यामध्ये जेव्हा ते बॉम्ब टेस्टिंगला गेले लॅबमध्ये, त्यांच्या 2 आर्मी ऑफिसरनी खुदिराम बोस जेव्हा खटला सगळा चालला तेव्हा खुदिराम बोसांनी किंवा ह्यांनी केलं की या फॉर्म्युल्यानी किंवा हे बनवलेले बॉम्ब आहेत हे आर्मीच्या बॉम्ब इतकेच ताकद आहे. हां. आणि आता परत ते मागे पुढे ज्ञानबा तुकाराम होत आहे सांगताना माझं 2 पावलं पुढे 1 पाऊल मागे. पण टिळक, मी जे मगाशी म्हटलं ना की अग्रलेख वाचून जर शिक्षा झाली नसती तर विशेष होतं. अग्रलेखाची साधारण पद्धत अशी होती की आजकाल बॉम्ब बनवण्याचे तंत्र हे अमेरिकेत, फ्रान्समध्ये आणि रशियामध्ये कुठेही मिळतं. त्यामुळे तरुणांना इनडायरेक्टली सांगायचं या देशात जाऊन शिकून या. म्हणजे क्रांतिकारकांशी काय संबंध आहे तो अशा पद्धतीचा होता की, किंवा रँडला जेव्हा गोळ्या घातल्या तेव्हा ते छर्रे अडकले. तो लगेच मेला नव्हता, 2 दिवसांनी मेला. तो त्या छातीत छर्रे घुसले होते, तिथे विष आणि सगळं होऊन तो मेला. बातम्या देण्याची पद्धत अशी होती की आम्हाला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडनं कळलं की अजूनही रँडसाहेब जिवंत आहे, गुन्हेगारांचा तपास अजून चालू असून पुण्यामध्ये बाहेरून अजून पोलिसांची कुमक मागवलेली आहे. जो माणूस चापेकर हे जेव्हा वाचत असतील तेव्हा त्यांना कळतील की आता पुण्यापासून दूर राहायचं आहे. आपला अटेम्प्ट किती सक्सेसफुल झाला. मग त्या दुसऱ्या दिवशी बातमी अशी की त्यांच्या फुफ्फुसामध्ये छर्रे घुसलेले असून विषाचा संसर्ग फार वेगाने वाढत चाललेला आहे. ते अग्रलेख वाचताना तुम्हाला बिटवीन द लाईन जर वाचता आलं तर टिळक कुठे कोणाला कसे मेसेज पोचवायचे अग्रलेखातनं ते तुम्हाला समजायचं. आणि या सगळ्या भानगडीमध्ये कुठलाही क्रांतिकारक टिळकांचं नाव घ्यायचंच नाही. एकाने जरी नाव घेतलं असेल तर फाशीचा हे ठरलं होतं. म्हणजे सरकार वाटच बघत होतं कधी या माणसाला फाशी देता येते. म्हणजे इतकं सगळं असून बंदुकीचा कारखाना काढायचा प्रयत्न केला होता टिळकांनी परस्पर. आणि टिळकांचं साधारणतः कसं असायचं, ओळखी काढायच्या. नेपाळ नरेशांबरोबर, नेपाळच्या राजाबरोबर कुठनं ओळखी हे करायला गेल्या. ते टिळक उत्तराखंड किंवा कुठेतरी दौऱ्यासाठी गेले होते. मला आता हे नाही आठवत, पण कोणीतरी माताजी, ते सगळं समोर आल्यावर त्या माताजी ज्या कोणी होत्या त्या मराठीत बोलायला लागल्या. स्पिरिच्युअल, आध्यात्मिक हे होत्या त्या. मग टिळक किंवा त्यांच्याबरोबर होते, त्यांनी विचारलं कसं, त्यांनी सांगितलं मी मराठी आहे.
मग इथे कसं म्हणे नेपाळ नरेशांबरोबर म्हणजे मी फिरायला इकडे आले होते, ते नेपाळ नरेश माझ्या प्रेमात पडले, आमचं लग्न झालं म्हणजे अशा याच्यामध्ये. आणि मग आता काय बहुतेक ते नेपाळ नरेश गेले आणि मग त्यांची पुढची पिढी चालू आहे, पण मग मी संसारातनं आले आणि आता इथे लोकांची सेवा करते आणि लोकांना उपदेश करते वगैरे. त्यांना प्रश्न होता नेपाळ नरेशांना भेटता येईल का. त्यांच्या ओळखीने नेपाळ नरेशांना भेटले, खापर्डे गेले आणि हे सगळं. तिकडे जाऊन त्यांनी सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट कसं मिळवलं तर राजवाड्यावरती कौलं चढवायचं कॉन्ट्रॅक्ट मिळवलं. मग ते कॉन्ट्रॅक्ट जसं पुढे जायला लागलं तसं मग त्यांनी नेपाळ नरेशांना हे केलं की मला बंदुकीचा कारखाना काढायचा आहे. तोपर्यंत नेपाळ नरेशांपर्यंत बऱ्याचशा गोष्टी पोचल्या, त्यांनी पण तेव्हा हे केलं. पण हा प्रयत्न त्यांनी केला होता. जर परवानगी मिळाली असती तर नेपाळमध्ये बंदुकीचा कारखाना काढून इथं पोचले असते. बरोबर. शेवटचा प्रश्न, टिळक आणि त्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्य. टिळकांच्या दृष्टीने म्हणजे जेव्हा तुम्ही विचार करता, हा कठीण प्रश्न आहे सर्वात, की टिळकांच्या दृष्टीने स्वातंत्र्य म्हणजे काय. पण टिळकांच्या दृष्टीने स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. टिळकांनी नेहमी आधी केलं मग सांगितलंय. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वातंत्र्य येतं तेव्हा बरोबर अनेक जबाबदाऱ्या घेऊन येतात. त्यात सामाजिक जबाबदाऱ्या असतात, त्यात धार्मिक जबाबदाऱ्या असतात, त्यात कायदेशीर जबाबदाऱ्या असतात. टिळकांनी जेव्हा काय स्वातंत्र्याचा काय उद्गाता किंवा असं आपण त्यांना समजा म्हटलं, असंतोषाचे जनक किंवा असं आपण जर म्हटलं त्यांच्याकडे, फक्त असंतोष निर्माण करून काम झालं का त्यांचं? नाही. ते सोल्युशन ठेवायचे. सोल्युशन बघून लोक पेटायची की अरे एक पत्रकार इतकं लॉजिकल सोल्युशन देतो आणि सरकार करत नाही आहे. म्हणजे फक्त मोर्चे काढा आणि तोफा चालवा आणि बंदुका चालवा, मी सोल्युशन देतोय, हे केलं पाहिजे. मॉरिशसची साखर बंद करा, इथे साखर निर्माण करा. तुम्ही जेवढा खर्च इथल्या गोऱ्या सोजिरांवर करताय म्हणजे तुमची सत्ता टिकवायला, त्यापेक्षा कालव्यांवरती पाणी द्या. आणि हे सगळं अग्रलेखात मिळतं. म्हणजे हे काय मी स्तुतीसुमनं वगैरे उधळत नाही, वाचलं की कळतं. किंवा पत्रकारिता, इतकी निर्भीड पत्रकारिता केली की आज पत्रकारितेतला आजतागायतचा मानदंड, इतकी जबरदस्त पत्रकारिता आजतागायत कोणी केली नाही आहे. आणि तुम्ही जितकं केसरी वाचत जाता तितकं तुम्हाला समजत जातं की पत्रकारिता म्हणजे काय असते हे असं. आणि जबाबदारी स्वीकारणं, मी जे म्हटलं की हे पत्र जर माझं असेल तर ती कायद्याला सामोरं जाणं सुद्धा माझी जबाबदारी आहे. त्यामुळे टिळकांच्या दृष्टीने जर विचार केला एकदा, माझ्या दृष्टीने टिळकांनी सुद्धा हेच सांगितलं की स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी असते. सो म्हणजे एखाद्या माणसाला स्वातंत्र्याचं किती ओढ असते किंवा किती वेगळ्याने. एक किस्सा फक्त सांगतो की हा माणूस किती द्रष्टा होता आणि स्वातंत्र्यासाठी या माणसाने किती काय काय केलं. जेव्हा ते लंडनमध्ये होते तेव्हा त्यांनी बघितलं की जो मजूर पक्ष आहे, म्हणजे हुजूर पक्ष, मजूर पक्ष, कन्झर्वेटिव्ह लेबर पार्टी, लेबर पार्टी ती होती, त्यांना बरेचशी त्यामधले नेते मंडळी अशी होती की भारत किंवा इतर लोक जी ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आहेत त्यांना अंतर्गत किंवा पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या पक्षाचे बरेचसे जण होते. तेव्हा टिळक जेव्हा गेले तेव्हा कन्झर्वेटिव्ह पक्ष, हुजूर पक्ष सत्तेवरती होता. एखाद्या माणसाची विचारसरणी किती दूरपर्यंत जाऊ शकते. 1819चं उदाहरण देतो. 1918-1919 मधली गोष्ट साधारणतः ही असेल, जेव्हा टिळक लंडनला स्वतःच्या खटल्यासाठी गेले होते. तो खटला हरले. ते 3 लाख रुपये त्यांना खर्च भरावा लागला, कारण त्यांनी सांगितलं की तुम्ही खटला टाकलाय, मला खर्च करावा लागला, माझाही खर्च तुम्ही द्या. म्हणजे स्वतःचा खर्च, लंडनमध्ये राहण्याचा खर्च, त्याचा खर्च, ज्या कंपनीने पुस्तक छापलं त्यांना पण पैसे द्यावे लागले. 3 लाख रुपये टिळकांना खर्च आला. एखादा माणूस परत निघून आला असता. टिळकांनी कमीत कमी 50 ते 60 सभा घेतल्या. तिथल्या लोकांना भारत म्हणजे काय हे समजावलं, भारतातल्या लोकांचे. आणि त्यांनी सांगितलं तुमच्या सरकारने असं करून ठेवलेलं आहे तुमच्यासमोर की भारतात मलमलची कापडामुळे ते जमाना गेला. ब्रिटिश सरकारने भारताला कसं नागवलं आहे हे तिथल्या लोकांसमोर त्यांनी सभांमध्ये मांडायला सुरुवात केली. तिथल्या कॉन्झर्वेटिव्ह पक्ष असतील, बोल्शेविक असतील, हुजूर पार्टी, मजूर पार्टी, जे काय जो नेता अवेलेबल असेल त्याला भेटायला त्यांनी सुरुवात केली. आणि तिथले जे
उच्चभ्रू असतात, श्रीमंत लोक असतात, ज्यांचा प्रभाव असतो, त्या लोकांमध्ये आपली उठबस वाढवली. आणि हे करताना त्यांना लक्षात आलं की जी हुजूर पार्टी आहे, लेबर पार्टी आहे, ती लोक भारताच्या स्वातंत्र्याला फॉर आहेत. एखादा पक्ष, म्हणजे टिळकाने बघितलं, जर हुजूर पक्ष सत्तेवरती आला तर भारतीय स्वातंत्र्याच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना वेग मिळू शकतो, त्याला चालना मिळू शकते. मग हुजूर पक्ष सत्तेवरती आला पाहिजे, मजूर पक्ष सत्तेवरती आला पाहिजे, लेबर पार्टी. एखादा पक्ष सत्तेवरती येण्यासाठी काय लागतं? कार्यकर्ते, पैसा. 3 लाख रुपये खर्च आला स्वतःच्या ह्याच्यासाठी. टिळकांनी मजूर पक्षाला 6,000 पाऊंडांची देणगी दिलेली आहे. त्या काळी 6,000 पाऊंड. का? तर यांची मुळं घट्ट व्हावीत, हे सत्तेवरती यावेत. हे सत्तेवरती आले की आपोआप भारतीय स्वातंत्र्याचा विचार जास्त वेगाने पुढे जाईल. हे टिळकांविषयी कोणाला माहीत नसतं. एखादा माणूस किती दूरचा विचार करू शकतो स्वतःच्या देशासाठी. टिळक 20मध्ये गेले, 47ला स्वातंत्र्य मिळालं, 27 वर्षात स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ॲटली पंतप्रधान होते. जेव्हा पारित झालं त्यांच्या ह्याच्यात की भारताला आणि इतर लोकांना स्वातंत्र्य द्यायचं, तेव्हा ॲटली पंतप्रधान होते. ॲटली मजूर पक्षाचेच. 27 वर्षाआधी हा माणूस तो पक्ष सत्तेत यावा म्हणून 6,000 पाऊंड देतोय. स्वातंत्र्य बघायला टिळक नव्हते. इव्हन त्यांच्या शेवटच्या श्वासातसुद्धा जेव्हा ते ग्लानीमध्ये गेले शेवटच्या काही तासांमध्ये, तेव्हा त्यांचं हे झालं की ग्लानीमध्ये भाषण द्यायला सुरुवात केली त्यांनी. आणि त्यात हे केलं की मराठ्यांचं राज्य जाऊन, पेशवाई जाऊन 1818 मध्ये पेशवाई गेली. 100 years ऑफ स्लेव्हरी, 100 वर्ष झाली आपण काय करतोय असं करून ते ग्लानीमध्ये बडबडायला लागले. म्हणजे एक मंडालेमधलं उदाहरण दिलं मी की आपण परत जात नाही ही भावना असताना शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम, धनगराला केलेली मदत, म्हणजे समाजाशी, म्हणजे इतिहासाशी नातं, समाजाशी नातं. आणि ग्लानीत असताना ते, म्हणजे हा त्यांचा शेवटचा आजार आहे हा लोकांना अंदाज आला होता. ग्लानीत असताना सुद्धा 100 वर्ष होऊन गेली, आपण पारतंत्र्यात पडलेलो आहोत, आपण काय करतो हा प्रश्न त्या माणसाला परतो मरण्याच्या काही तास आधी. असं असताना टिळकांचा आज आपण किती विचार केला पाहिजे, किती आदराने बघितलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि ओव्हरऑल या सगळ्याचा जर समअप करायचा असेल तर मी सांगेन की टिळक काय किंवा कुठलाही महात्मा काय, ह्याच्याकडे ना तो माणूस आहे या दृष्टीने बघितलं पाहिजे. 2025च्या दृष्टीने आपण 50, 100, 125, 150 वर्ष मागे जाऊन या महापुरुषांचा विचार केला तर आपल्या हाताला काहीच लागणार नाही आहे. आजकाल ही जी आहे की माझा महापुरुष विरुद्ध तुझा महापुरुष, ही स्पर्धा आपल्या समाजाला कुठे घेऊन जाणार आहे मला नाही माहिती. जे चाललं आहे ते फार चुकीचं चाललेलं आहे. कारण एकच महापुरुष सगळं नाही करू शकत. प्रत्येकाला आपले वैयक्तिक संघर्ष होते, सामाजिक संघर्ष होते, राजकीय संघर्ष होते. प्रत्येक माणूस सामाजिक क्षेत्रात काहीतरी करेल, राजकीय ह्याच्यात करेल, साहित्यातही करेल, तोच काय आर्टमध्ये करेल, त्यानेच पत्रकारिता करायची, त्यानेच जात्योच्छेदन करायचं, त्यानेच क्रांतिकारक म्हणून फासावर जायचं, असं एकच माणूस नाही करू शकत. त्यामुळे प्रत्येक महापुरुषाकडे एक माणूस म्हणून त्यावेळच्या समाजाचा विचार करून त्यांच्यावरच्या असलेल्या मर्यादा लक्षात घेऊनच आपल्याला कमेंट करणं गरजेचं आहे. अन्यथा ही विकृत स्पर्धा समाजाला तळागाळात घेऊन जाईल. थँक्यू सो मच. एका महापुरुषापासून आपण सुरुवात केली आणि शेवटाला येताना आपण सर्व महापुरुषांबद्दल बोललो. खरंच प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे. आज आपण टिळकांवर बोललो. अनेक असे किस्से होते, अनेक अशा गोष्टी होत्या ज्या नवीन पद्धतीने आम्हाला कळल्या, नवीन कळल्या. मला माहिती आहे की टिळकांचं चरित्र, आपण चरित्र थोडंसं बघत होतो, पण चरित्र हे काही या एवढ्या तासात किंवा एवढ्याशा गप्पांमध्ये बसणारं नाही आहे. पण तू आलास आणि तू खरं तर संपूर्ण चरित्र मांडण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला इथे संधी दिलीत आणि टिळकांवरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी फार आभारी आहे. कारण टिळकांवर सहसा पटकन कोणी बोलत नाही, ती संधी मला मिळाली, त्यामुळे मला जास्त आनंद आहे. थँक्यू. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओतला कुठला असा भाग तुम्हाला आवडला तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन इतिहासासोबत, नवीन विषयासोबत. धन्यवाद.